3,900 आणि 4,000. अरे अरे काय डोकं 6,000. काय करावं. 6,200. 8,000. 11,200. 12,000. अरे मारा बाप जरा आहिस्ता बोलनी. 14,000. आईला बोंबल. 14,200. 300. 14,000. अरे बाबा दिगंबर पंत, अरे ही पेढी आहे की येड्याचा हॉस्पिटल आहे? हा, अरे साला दिगंबर पंत, अरे ये वक्ताला तू पगाराची किती टायमाला गिनती करतो? 20 वक्ताला की 25 वक्ताला? 15,000. अरे शाला 25 वेळा. 25 गुणले 600. 15,000. अहो दिगंबर पंत, पुन्हा पुन्हा मोजून फार तर तुमचं गणित सुद्धा, पण मूळ संख्येत वाढ होणार आहे का? बरोबर आहे. दिगंबर पंताला आदतच आहे तशी. सपना बघायची आदत. हा? पगार 600 रुपये आणि सपना 15,000. क्षमा मालक. गरिबाची स्वस्त करमणूक म्हणजे स्वप्न बघणं. तुम्ही त्याचं आयुष्य ताब्यात ठेवू शकता, त्याची स्वप्न नव्हे. हे दिगंबर अवधूत नेहमी स्वप्नात असतात. आता हे आपल्या आलिशान मोटारीतून आपल्या भव्य बंगल्यात प्रवेश करतील. काय पंत, आज लवकर? लवकर कुठला गाडवा? अर्धा घंटा लेटच झाला. डामरट नाश्ता चौकशा करतो. चिडका कशाला? शेजारी राहतो म्हणून चौकशी केली. बंड्या, बाब्या, लाल्या, सोन्या, छोट्या. पंतांना एकूण तब्बल 5 मुली. इच्छा असूनही मुलगा झालाच नाही. पण हे बादर सगळ्या मुलींना मुलगाच समजतात. बिचारा बाप. आले वाटतं. सॉरी. आय माय हेल्प यू? ही सायकल आहे ना, ती उचलून ठेवा तिकडे. काय एक दिवस वेल्डिंग केलं ना तर नावाचा वासू नाही. उशीर केला तर आज. उशीर? मला मेलीला उगीच काळजी वाटते. अहो हायकमांड कसली काळजी करताय? की तुम्हाला गुंडांच्या टोळीने किडनॅप केलं असणार. हो, आणि तुमच्या सुटके करता 5 लाख रुपये मागितले असणार. त्या इन्कार मधल्या विलन सारखे. नाही हो बाबा, आज तुमचा पगार झाला असेल ना, म्हणून आई काळजी करत होती. हो ना, हल्ली वर्तमानपत्र उघडलं की 100 पैकी 90 बातम्या चोरीच्या नाहीतर घरफोडीच्या असतात. नसत्या काळज्या करता ब्लड प्रेशर वाढतं आहे का म्हण तुमचं? ही भाजी उद्यासाठी डॉक्टरने सांगितलंय. बरं व्हायचं असेल तर दिवसातनं 3 वेळा घ्यायला हवं. अय्या, भाजी 3 वेळा? अगं औषध. भाजी औषध. बाबा, आज आईने तुमच्यासाठी काय काय केलंय? काय 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 काय? भजी, दुधी हलवा आणि पेरूचं रायतं. अरे कशासाठी? मी आज पगार आले म्हणून. दर महिन्याच्या 1 तारखेला पगार आणता तुम्ही, पण हा महिना कोणता? महिना? अरे बाबा या ना लवकर. अहो आई, तू थांब ना. बाबा लवकर या ना, भूक लागली. येतो ना. अरे इथला बल्ब लागत नाहीये. बल्ब गेला असेल म्हणावं. बल्ब गेला असेल म्हणावं. वा, मैंने अभी रिटर्न शॉप दिला. चांगलंय. अरे माझी आता लुंगी कशी शोधू? अरे लुंगी कुठे आहे माझी? कपाटावर आहे, माझ्या पात्याच्या शेजारी. कपाटावर आहे माझ्या आपल्या आईच्या पात्या शेजारी. आई तू चल, आधी पाटावर बसून घे. ए उठ. ए डमाले, आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस नाही, आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. बाबांना बसू दे तिथे. ए लिले, अगं काय करतेस तिकडे? ये ना. आले. वाढलत ना सगळं नीट, नाहीतर काहीतरी राहून जायचं. अहो या ना लवकर. अगं आलो आलो.
कळलं मेलं लक्षात. माझं लुगडं नसतात की. अरे लुंगीऐवजी तुझं लुगडं आलं की कमाल झाली. तरी म्हटलं शिंच संपर्क कसं नाही गुंडाळतोय. अगं मारुतीच्या शेपटासारखं चालूच आहे. मी बसून येतो. असं देखील बाबा टॉप दिसते. आई तू असं कर ना, बाबांची लुंगी चला चाहत्या कुठल्या जाऊन तुम्ही बदलून पातळ आणि लुंगीचा फरक सुद्धा कळत नाही. आज 1 एप्रिल. या दिवशी सगळं जग एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतं. एप्रिल फुल. या दिवशी तू आमचं लग्न जुळवलंस. त्या मूर्खपणाला आता 25 वर्ष झाली. रेणू, लग्न झाल्यापासून माझं एक स्वप्न तसंच राहिले. कोणतं? ह्या वाढदिवशी फक्त आपण दोघांनी हिल स्टेशनवर जायचं आणि तिथं तू 9 वारी नाही 6 वारी साडी नेसायची. शी, मला नाही एवढे 6 वारी साडी. एकाच दिवशी ग. आणि केसामध्ये मोठा गजरा माळायचा. या पिकलेल्या केसात मग बिघडलं कुठं? हातामध्ये हात घालून असं मनसोक्त फिरायचं. कर हा कधी धरिला शुभांगी. अहो झोपा आता. घरात 5 आगीच्या गाड्या आहेत. त्यांना योग्य त्या स्टेशनवर पोहोचवा आणि मग बघू हिल स्टेशन. अगं आपल्या लग्नाचा जुबिली वाढदिवस साजरा नाही करायचा. हा मेल्यानो, पेरूचं रायतं झालं, भजी झाली, आणखी काय करायचं? पोरींनी प्रेझेंट दिलं, पण तू काय दिलंस मला? काय? खरंच विसरलेच. आता कस चादर ठेवायची विसरले. पांघरून पांघरून आयुष्यभर आमच्या सर्व इच्छांवर पांघरून. पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे परमेश्वरा. असा गोजीरवाणा मुलगा मला होईल का रे? रेणू, काय गो कसला विचार करतेस? मनातली इच्छा मनातच राहिली तर त्याला स्वप्न म्हणतात का हो? इराण आणि इराक या 2 देशात शांतता नांदावी म्हणून अमेरिका व रशिया हे 2 देश आपलं भांडण विसरून एक झाले आहेत. कराराची मग तुमचे बंदुकीचे कारखाने कसे चालणार रे? दया सागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. वाडीला एका गाईला जननी परी पाळिले पित्या परित्वा संभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख. तुमचं हे पेपर वाचनाने रेडिओ ऐकणं बंद करा आणि आंघोळीला जा बघू. पण तू काय? हे अलोलिक जरी मानावे महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या बातम्या तुम्हाला आकाशवाणीवरून. काय करतोस कमल? बाबा तुम्ही आंघोळीला जा, मला सतारा. बातम्या महत्वाच्या आहेत. भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना. कमल, दूध तापलं असेल तर चहाचा आदन ठेव. हा टॉवेल कृपाळुवा लक्ष्मी रमणा. माझं घालून गर्भाधाना आलो लिखतना दाखवेली दाढी पहिल्यांदा हसून को काढते गाडवे. भुक्कड सतार काय ऐकते? मला किशोरचं गाणं ऐकायचं. मला सतार ऐकायचं. किशोरचं गाणं ऐकायचं. किशोरचं गाणं ऐकायचं. मेरे सपनों की रात सब सतारच राहू दे ग. या रिदमवर एक्सरसाइज करायला छान मूड लागतो बघ. असू दे मोठी आली एक्सरसाइज करणारी. किशोर सतार. आई 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 मला माझा ब्रशच सापडत नाहीये. शैले गाढवे, तुला तुझा ब्रश शोधता येते? म्हणे माझा ब्रश सापडत नाही. पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायम आणि तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी. कुटुंब सुखी होण्यासाठी 2 किंवा 3 मुले पुरेत. त्यासाठी तांबी किंवा निरोध वापरा. आईबावनी रेडिओचं ऐकलेलं ते बरं झालं ना ग. का ग? नाहीतर मी आणि लिलूताई जन्माला चालत असतो. रेडिओ बंद करा, रेडिओ बंद करा. पण का? मी सांगतो बंद करा. करा तो. मी सांगतो रेडिओ बंद करा. चहा पाहिलात? कमीला सांगितला होता चहा करायला. उभी राहिली महाराणी सारखी. नेला ना तिला म्हणून काय बिघडलं? मी
दिवसभर ऑफिस मध्ये नोकरी करून दामत. मी ही नोकरीच करते. हिच्यासारखी स्टेनोची नसली तरी नृत्य शिक्षिकेची. नीलासारखी दिवसभर बसून राहत नाही ना. Yeah, I will see in the matter. Okay, okay. येस सर. Oh, you are welcome, Miss Avdut. Be seated, please. मला का बोलवलं तुम्ही सर? हे सर मास्तर वगैरे नको बुवा. नुसतं अरविंद म्हटलं तरी चालेल. कसं? असं कसं सर? आपण या फर्मचे मॅनेजर. इट्स ऑल राईट. मिस अवधूत, आपण आता मूळ मुद्द्याकडे वळूया. मुद्दा? मेन थिंग इज दिस, यु नो, माझी पीए मिस सबनीस. सुप्रिया? नाही, नुसतीच प्रिया लग्न करून चालल्या. त्यांच्या जागी आय मीन यू विल बी माय पीए. मी? येस, असं मी सजेस्ट केलंय. मी सीएम कडे. अंडरस्टँड? येस सर. इट्स व्हेरी नाईस ऑफ यू. बाय द वे, तुम्ही नक्कीच मिस आहात ना? काय? तुमची ज्येष्ठ कन्या आम्हाला पसंत आहे, तरी पण तिचे इतके वय झालं तरी अद्याप लग्न. थांबलात का बाबा? वाचा ना पुढे. इतकं वय वाढलं तरी लग्न का झालं नाही या शंकेमुळे आम्ही नकार देत आहोत. असंच ना कमल? अगाई, हा काही पहिला नकार नाहीये. 14वा किंवा 15वा तरी असेल. सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? पुन्हा एकदा सांगतो, विसरायला नको. तिचं नाव कमल. ती बस स्टॉपवर आली की तिची पर्स चोरायची. मग ती ओरडेल, चोर चोर चोर. कोण चोर? कुठं आहे चोर? तुला काय करायचं? तिच्यामुळे मग ती ओरडल चोर चोर. मग मी पळून जाणार. पळून जाणार. मग तुम्ही मला पकडणार. पकडणार. 2 रट्टे देणार. देणार. ती पर्स घेणार घेणार. आणि तिला देणार. तू कशाला देतो? मी देणार. मग आमची लाईन क्लिअर होणार. आम्ही बसमध्ये बाजूला बसून जाणार. नको, कंडक्टर म्हणेल खाली एक बाकी का पिछे से. मग बोंबललं ना सगळं. फालतू बात नको, कामाचं बोला. हो, काय? माझे पैसे. पैसे? पैसे द्यायला पाहिजेत काम करणार म्हणजे. हे पर्स चोरण्याचे 10 रुपये. परत करण्याचे 20 रुपये. 20 रुपये घेतात. हा बरोबर, ते 20 रुपये. आम्ही फुकट मार खाणार तो, त्याचे 30 रुपये. मार खायचे 30 रुपये? म्हणजे काय पोलीस मारतात तसं मी तुम्हाला मारणार नाही. मी आजच्या मारणार. हे घ्या, चाललो. मग घ्या ना. लगेच रागवता काय? हल्ली चोर फार रागवतात बुवा. 30 रुपये. पण मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना? नाहीतर गंमत काय व्हायची, म्हणजे बस यायच्यात पर्स चोरा, नाहीतर कमल यायच्यात बस चोराल. हसू? हसा ना, हसा. 40 रुपये. कशाला असताय वाईट? हसणं वाईट, शरीराला वाईट. आली बस. बस नाही हो, कमल आली. अहो बघताय काय, कामाला जा. अबे चोर, तेरा बाप आ गया. चोऱ्या करतोस, पोरींच्या पर्स चोरतोस. थँक्यू म्हणा ना. मी कशा म्हणतात? डिचूम डिचूम. ही पर्स माझी नाहीये, यांची. थँक्यू. उगाच मी ते चोराला बदललं.
किती चांगलं तुम्ही अशी माणसं हल्ली मिळत नाही. किती छान आहात तुम्ही. हो, मग खरंच. त्याला सांगा ना. गोड. 60 रुपये फुकट गेले माझे. किती छान आहात तुम्ही. धावा पोलीस. मी खरंच सांगतो आणि अजिबात चोरी सोडून दिली आहे. यांनी सांगितलं म्हणून करायला लागली मला. आता तरी सोडा ना. काय चिक्की बाई आहे चप्पल ते बाबा. हाय लैला. लिली हा बियेतला चिकना सारखा तुला लोणी लावत असतो. हा थांब त्याच्या लोण्याचं तूप बनवते. ए मिस्टर, काय नाव आहे तुमचं? तुम्ही मिस लैला तर मी मिस्टर मजनू. हे बघा माझ्या वाट्याला जाऊ नका. हा नाहीतर मी काय करणार? सरांना सांगणार. पोलिसात कंप्लेंट करू. रोड साईड रोमिओस कुठले? अहो मिस जुलियट, द्या पोलिसात कंप्लेंट द्या. म्हणजे पेपर मध्ये छान बातमी येईल की जज बांदेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडला. हा, चला सर, ही पत्र टाईप करून आणली. गुड. त्यावर सह्या करा म्हणजे मला पोस्ट करता येतील. नॉट नेसेसरी. हे बघा मिस कमल, आता आपल्याला हॉटेल दिग्विजय मध्ये एक मोठी बिझनेस अपॉइंटमेंट आहे आणि तुम्हाला माझ्या बरोबर यायला हवं, माझी पीए म्हणून. पण सर मला नाही येता येणार. हे बघा, नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. तुमच्या प्रॉस्पेक्ट चार्ट तुम्हीच येऊ नका. पण सर मला घरी जायला उशीर होईल. माझी आई वाट बघत असेल. अरे मग फोन करा. माझ्या घरी फोन नाहीये. अरे मग वडिलांच्या दुकानात फोन करा, मैत्रिणीकडे करा, तुमच्या शेजारी करा, पोलीस चौकीत करा, कुठेही करा. बोला बोला, नंबर बोला. माझ्या बहिणीला करते. हो हो मी सांगतो. हो अहो अहो मी अवधूत, तुमच्या बहिणीचा फोन होता. हे बघा, वाटेल त्या बातांवरून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. फुटा आता. म्हणजे बहिणीचा फोन आला होता. चला ग. अहो खरंच तुमच्या बहिणीला आज ओव्हर टाइम आहे. हो अरविंद साहेब, ही तुमची लकी रूम नंबर 6 ची किल्ली. थँक्यू. शेखर साहेब बाहेर गेलेत, येतीलच एवढे. ठीक आहे, शेखर साहेब आले की त्यांना पाठवून दे. हो चला. सर, तुमचे फर्नांडिस साहेब कधी येणार आहे? अरे येतील ना. फर्नांडिस येणार आहे, त्यांची पीए मिस बेला ती सुद्धा येणार आहे. हे बघ, थोड्या वेळाने रूम नंबर 6 मध्ये नेहमी सारखा फोन करायचा की फर्नांडिस साहेब येणार नाहीत म्हणून. काय तोपर्यंत तू हे ड्रिंक घे ना. शी, मी हे घेत नाही. अगं घेऊन तर बघ. सर, हा, तुम्ही जर मला आग्रह करणार असाल ना तर मी इथून निघून जाईन. हो सॉरी सॉरी. अरे 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 अरे, बिझनेस मध्ये सगळं करावं लागतं. इतका गुस्सा बरा नाही. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, तुला ड्रिंक नकोय ना? नाही. मग तुला ज्यूस मागवतो. ज्यूस चांगलं असतं. घे तू, ज्यूस चांगलं असतं. थांब जरा. हॅलो रिसेप्शनिस्ट. अरे क्विक सर्व्हिस. हा, क्विक सर्व्हिस. येस, कम इन. अरे अरे कोण? शेखर. हॅलो सर. हाऊ यू? सर काय सर, कमान कमान दोस्त, ये तुझी ओळख करून देतो. बर का, हे शेखर या हॉटेलचे मॅनेजर, माझा खास दोस्त आहे. आणि शेखर ही माझी पीए मिस कमाल. हाऊ डू डू? कमल दिगंबर अवधूत. नमस्ते. नमस्ते. तरीच वेटर म्हणत होता मगाशी. काय ते? मेथीची जुडी, दुर्वांची जुडी वगैरे. काय 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 कसली जुडी? काय नाही काय नाही काय नाही. तुझ्या या 6 नंबर मध्ये तुला काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे काय शेखर, माझी पीए आहे ना, ती ड्रिंक घेत नाहीये. व्हेरी गुड, चांगलंय. काय चांगलंय? ज्यूस पाठवून दे त्यांच्यासाठी. ज्यूस चांगलं. शेखर, जीन टाकून पाठव. जीन? येस, स्ट्रॉंग. अरविंद, काय ही मुलगी तशी वाटत नाही. अरे छोडो यार. अरे पण अरविंद, हे बघ, मित्रा मैत्र या, तू तुझं काम कर. हवं तर वेटर बरोबर तुलाही टिप देतो. अरविंद जा. गो. हॅलो हॅलो, मी फर्नांडिस बोलतोय. अरे कोण? फर्नांडिस साहेब? अरे मी तुमचीच वाट बघतोय. हा बोला. काय? अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुमचा विमान दिल्लीहून यायला उशीर झाला काय? अच्छा, इथे यायला उशीर होणार आहे. किती तास? 2 तास? छे अहो, 2 तास इथं थांबणं कसं शक्य आहे आम्हाला? नाही म्हणजे माझी पीए. काय 10 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल?
नाही फर्नांडिस साहेब, आम्ही थांबतो. पण मी थांबणार नाही. प्लीज. पण सर, ज्यूस आणलास का रे? चांगला आहे ना? होय साहेब, अगदी स्पेशल आहे. हे बघ कमल, प्लीज आपण तासभर वाट बघू, नंतर निघून जाऊ. तोपर्यंत तू हे ज्यूस घे ना. साहेब, या रजिस्टरवर सही करा. बघू. सही जात साहेब. नंतर निघ आता, जा. निघ. साहेब, ही सही मिस्टर अँड मिसेस अरविंद. साहेब, या मिसेस 35व्या की 36व्या? तिकडे वायात. सर, हे सरबत घेतल्यापासून मला कसंच होते. कमल 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 कमल, बैस बघू इथं. बरं वाटेल तुला. डोकं चुपतो. तुम्ही माझी अशी सेवा करू नका सर. असं कसं? अगं, माझ्या जबाबदारीवर मी तुला इथं आणली आहे. कमल, तुझ्यासाठी मी जीव देईन, पण तुला मुळीच त्रास होऊ देणार नाही. कमल, तू असं करतेस का? तू जरा इथं पड बघू. इथं पड बघू जरा. कमल, कमल, तू मला खूप आवडतेस. तुझं बोलणं, तुझं वागणं, तुझ्या कामाचा उरक. कमल, तुला प्रमोशन नक्की लवकर मिळेल. 500 रुपये पगार वाढ. शिवाय आजच्या कामाचे 200 रुपये. फक्त आपण एकमेकांना एन्जॉय करायचं. स्वतःला सांभाळा सर. ही नोकरी टिकवण्यासाठी खड्ड्यात घाला तुमची नोकरी आणि तुमचं प्रमोशन. तुम्हाला समजता कोण? 200 रुपयासाठी स्वतःला विकून घेणारी, भ्रष्ट करून घेणारी मुलगी. तुमच्या इतर सेक्रेटरीज तशा असतील, पण मी त्यातली नाही. प्लीज सर, मला जाऊ द्या. प्लीज दारू. शेखर साहेब, मी तुम्हाला बहिणीसारखी. प्लीज मला वाचवा. शेखर साहेब, प्लीज मला वाचवा. कमल, सर, मी तुमच्यावर विश्वास ठेवून इकडे आले. त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका सर. समजा मी शिलेभ्रष्ट झाले तर मी माझ्या जीवाचं मला वाईट करून घेईन. मी जीव देईन. कमल, पण माझ्या 4 लहान बहिणी आहेत. या बदनामीमुळे त्यांची लग्न व्हायची नाहीत. आधीच त्यांच्या काळजीने माझे आई वडील खचून गेले. त्यात आणखीन तुम्ही भर घालू नका. प्लीज सर, माझ्यावर दया करा. मला सोडून द्या सर. मला सोडून द्या. मला जाऊ द्या सर. मला अरविंद, तिला घेऊन ताबडतोब खाली ये. मी टॅक्सी मागवतो. तिला घरी सोडून ये. अरे पण प्लीज अरविंद, तुला माझी दोस्ती हवी असेल तर ऐक. तिला घरी सोडून ये, नाहीतर मी तिला घरी सोडून. मी खाली वाट बघतोय. लवकर ये. काय ग कमी? 11 वाजून गेले. ही काय यायची वेळ झाली तुझी? आणि ऑफिसात काय पहिल्यांदाच ओव्हर टाइम चालू झाला वाटतं. टॅक्सीतून आलीस. पोचवायला कोण तरुण आला होता ग? ताई, खूप दमली असशील. जेवून घे. मला भूक नाहीये. तुम्ही जेवून घ्या. कमल, अगं उपास आहे माझा शुक्रवारचा. आम्ही जेवायची थांबलोय. खरंच नको आई. अगं मला भूक नाहीये. पण भूक नसण्यासारखं खाल्लंस का एवढं? खाल्लं काय नाही.
पण ज्यूस प्यायला. ज्यूस? कशाच? माहित नाही, कदाचित पायनॅपल किंवा ऑरेंज असेल. ए आईचा खूपच वाढला. कुमाताईनं आंबट खाल्लं. जय संतोषी मा. आता आईचं वजन घटणार आणि पुण्य वाढणार. लिहिले झाला उपासाचा त्रास तर मला होईल, तुम्हाला नाही ना होणार. जा मुकाट्यानं पानं घ्या. आणि तुम्ही बसला शांतपणे पेशन्स खेळत. पेशन्स म्हणजे शांतपणा, दुसरं खान तशी माती आणि बाप तशा पोरी. बिनघोर बिनधास. केलंय काय? काही केलं नसेल तर आत्ता करा. 2 महिन्याची रजा घ्या आणि या 5 जणीपैकी एकीकडे तरी टाळका अक्षता पडू द्या. कमल, यू गेट आउट. नाउ इंट्रोड्यूसिंग ओनली विमल. ओनली वासूस विमल. विमल, हाँ मेरे दिल की शहजादी. विमल, मी तुझ्यावर लाईन कशी मारणार माहितीये तुला? मी तुझी सायकल पंक्चर करून ठेवणार. मग तू सकाळी उठून बघणार तर तुझी सायकल पुस. मग मी तुला टॅक्सीतून तुझ्या नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाणार. मग तिथून परत घरी आणणार. असं 2-3 वेळा झालं ना की मामला फिट. मग तीच टॅक्सी सरळ रजिस्टर ऑफिस मध्ये. मग आपल्या दोघांचं रजिस्टर मॅरेज. टाटा टाटा टाटा. सायकल बघूया. सायकल आली, सायकल आली. मला कशाला आलं म्हणजे तू मारतो का? काय करतो का तू? अहो जरा मदत करा की. हो करतो ना. अरे देवा. आज सायकलवाली रिक्षाला आली. ए वाशा, नसत्या चौकशा तुला कशाला? मी रिक्षा नाही ना तर हेलिकॉप्टरनं. हेलिकॉप्टर आई ए आई ग. अगं विमाताई, आई आणि नीलाताई रेशन आणायला गेल्या आहेत. आईने तुझ्यासाठी चहा ठेवलाय. थांब हा आणते. बोंबला, आता याला पैसे कुठले देऊ? आम्हाला मोकळं करा की. हो ना. किती पैसे झाले? 12 रुपये. 12 रुपये तरी बरं नाही म्हणजे लगेच चार्ज हाडला नाही. बरं केलं. चहा हो ना. अहो बाई, आता चहा कसला घेताय? रिक्षाचं वेटिंग वाढतंय ना. हो ना. चहा घ्या ना. नाही नाही मला नको. अहो बसा हो. अहो खरंच नको. घ्या हो. अहो पण तेवढ्यात आई पण येईल. मी बघते हो पैसे कुठे ठेवलेत ते. टाळला. सायकल पंक्चर करायचं ठरवलं मी आणि केली या रिक्षावाल्यानं काय. अहो समोरच्या वासूसारखी तुम्ही मवाली आहात का हो? काय मवाली? नाही, माझी आई म्हणते मवाली लोक मुलींकडे बघून शिट्या मारतात. गप गप आहेत कुठली? कोण तुम्ही? विमल. आई 12 रुपये दे ग. त्यांचे रिक्षाचे पैसे द्यायचे. हो. अगं पैसे कमी पडले म्हणून मी रॉकेल न घेता आले. अरे तुम्ही लोकांनी काय घोळ लावलाय धंद्याच्या टायमाला? हे बघा रिक्षावाले. हे बघा, माझं नाव विलास धर्माने आहे. हो विलास धर्माने. विलास धर माने आडनाव. तेच ते. हा रुपया घ्या आणि बाकीचे पैसे उद्या संध्याकाळी शारदा विद्यालयाकडे येऊन घेऊन जा. हो पण वाटल्याचे 1 रुपये जास्त देईन. अरे प्लीज. हे बघा, काय द्यायचं ते एकदम उद्याच्याला देऊन टाका. आईला झक मारली आणि झुणका खाल्ला असं झालं म्हणजे उद्याच्याला पैसे घ्या. अरे पेट्रोलचे पैसे झाले त्याचं काय नाही, उद्याच्याला पैसे घ्या. काय करणार? सायकल पंक्चर झाली म्हणून रिक्षात न आले. मला पैसे मिळाले नाही, फुकटची हजामत. आईला ही रिक्षा पण नको रे. मला नखरा करायला लागली. झाली एकदाची स्टार्ट. मला नखरा करते. तुम्ही गुंड आहात का हो? माझी आई म्हणते गुंड लोक विनाकारण शिव्या देत असतात. हो मी गुंड आहे, मवाली आहे, बदमाश आहे. वैताग कुठला. मुली लवकर लवकर मोठी हो.
क्या बाप बाप बापले गँग बोलवते ही. आजी, ती गप्प बस. अहो हे दिग्विजय हॉटेलला घर आणि घराला हॉटेल समजणारे तुमचे बंधुराज आलेत. वहिनी, घराला घर समजण्यासाठी त्याच्या भिंती मायाच्या असाव्या लागतात. आधार देणारं छप्पर असावं लागतं. हो ना, प्रेम करणारी फरशी असावी लागते. सदान कदा टोमणे मारणारा धीर असावा लागतो. आणि बायकोचा कसाही अपमान झाला तर त्याकडे दुर्लक्ष करणारा नवरा असावा लागतो. दादा दादा प्लीज वहिनीला सांग. अरे 8 दिवसानंतर घरी आलो तर तिचं असं हे वागणं. बाहेरून पैसा आणला म्हणून त्यांनी विकत नाही घेतलं तुला आणि मला. शेखर, अरे तूही हिला समजून गेला हवस. हा ब्लाटीच्याच वडिलांचा. शिवाय आत्ताच कुठं माझा बिझनेस सुरू झालाय. यापूर्वी हा संसार, तुझं शिक्षण हिच्याच पैशावर चाललं होतं. एवढंच कशाला, हॉटेलमध्ये तुम्हाला नोकरी लागली त्यावेळी सिक्युरिटीचे 20,000 रुपये मीच भरले. सवड झाल्यानंतर लगेच फेडीन तुमचे पैसे. कशाच्या जोरावर? हॉटेलमधल्या कपाशा विसरून? तशीच वेळ पडली तर कब्बशा पण विसळीन मी. पण तुमच्या या शिष्ट आणि उर्मट बहिणीशी लग्न करणार नाही. ताई, शेखर, कमाताई काय नाही, तू जा बघू इथून. जा सांगतात जा. अहो घात झाला, प्रलय झाला. माणसेचं धरण पुन्हा फुटलं काय? धरण नाही, नशीब फुटलं आपलं. कमल ओकारे करते. मग चूक तुमची आहे. अहं? काल बालाची उसळ केली, पित्त झालं असणार. बोंबल तुमचं. आई, कमल कमल खरं सांग, कार्टे खरं सांग. अगं पण आई, तुला व्यंकटेशाची शपथ आहे बघ. अगं तुला संतोषी मातेची शपथ आहे, खरं सांग. अगं बाई रेणुका माते, तुझी शपथ घेऊन सांगते, मला काहीच झालेलं नाही. अगं आई, मला थोडस मळमळतंय ग. अहो अहो ही कबूल करत नाही हो. जरा ती हॉटेलात जाऊन आली ना, त्याला महिना होऊन गेला. आई कमल, तुम्ही जरा शांत व्हा. कमल खरं सांग. अहो बाबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. पाहिजे तर अरविंदला विचारा. त्या हॉटेलचा मॅनेजर आहे ना, तो शेखर, त्याला विचारा बस. अहो बाबा, तुम्ही लोक पूर्ण हॉटेलला विचारा. अहो खरंच मला काही झालेलं नाही. तुम्हाला कसं समजावून सांगू तेच कळत नाही. मॅनेजर साहेब, हे आपल्याला भेटायला आले. नमस्कार. आपण शेखर साहेब का? हो मीच. काय काम आहे? नाही, थोडं काम नाजूक आहे, चौकशी करायची. बोला बोला. आपल्या हॉटेलमध्ये 8 तारखेला एक तरुणी आणि एक तरुण आले होते. त्याबद्दल जरा. आय एम सॉरी, आमच्या हॉटेल धंद्याचं सिक्रेट आहे, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. नाही पण तुम्ही शेखर जाऊ साहेब, शकता. मला शेखर साहेब, माझ्या मुलीनं तुमचं नाव सांगितलं नसतं तर मी मुळीच आलो नसतो. कोण तुमची मुलगी? कमल. कमल म्हणजे अरविंद बरोबर या हॉटेलमध्ये आली होती ती मुलगी? तुम्ही ती वडील आहात? होय, मीच तो दुर्दैवी बाप. नाही नाही, दुर्दैवी कशाला, तुम्ही चांगले सुदैवी आहात. कारण कमल सारख्या एका सभ्य आणि निष्पाप मुलीचे तुम्ही वडील आहात. सभ्य आणि निष्पाप? एका परक्या तोंडावर हॉटेलमध्ये राहते, कुमारी कनक करुणाचे करते ती सभ्य आणि निष्पाप? नाही, हे खोटे मिस्टर अवधूत. बरोबर. अरविंद तुमचा मित्र, तुम्ही त्याचीच बाजू घेणार? माफ करा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरविंद माझा मित्र आहे, त्याचं वय झालंय, अजून लग्न झालेलं नाही, म्हणून त्याचं वागणं जरा. समजलं, बोला. पण मी तुम्हाला सांगतो, कमल जर अरविंदच्या आयुष्यात आली तर तो कायमचा सुधरेल. हे तुम्ही मला काय सांगतात? तुम्हाला धक्का बसला, पण अरविंदचं आणि कमलचं जर लग्न झालं तर दोघंही आयुष्यभर सुखी होतील असं मला वाटतं. शेखर साहेब, अरविंदचं मी बघतो, तुम्ही कमलला विचारून पहा. अरविंद. अरे शेखर, ये ना, ये. काय अरविंद, बरेच दिवस झाले हॉटेलवर फिरकला नाहीस. तुझी नेहमीची 6 नंबरची लकीरून तुझी वाट बघतीये. 6 नंबरची लोक? नाही शेखर,
अरे गेल्या महिन्यापासून सगळंच बदललंय. काही सुचेना असं झालंय. तुला माहिती आहे ना, गेल्या महिन्यात मी जी मुलगी आणली होती ना, कमल. हा हा. अरे गेल्या महिन्यापासून ती पुन्हा कामावर आलीच नाही. पगार सुद्धा घेतला नाही तिनं. हा, रागवली असणार तुझ्यावर. मी काही न करता. तू जर तिच्यावर जबरदस्ती केली असतीस ना, तिने जीव दिला असता. हा? नाही नाही नाही. अरविंद, हॉटेलमध्ये येणाऱ्या अशा मुलींना मी चांगलाच ओळखतो. ती मुलगी तशी नाही. हा? अरविंद, तुम्हाला चांगला दोस्त आहेस. हे असं किती दिवस चालणार? कुठेतरी सेटल हो. त्यातून तुझी मर्जी. तू जर माझ्या हॉटेलमध्ये आलास तर मला तुला वेलकम करावंच लागेल. 6 नंबरची रूम उघडून द्यावीच लागेल. कारण अनितीचे दरवाजे कधीच बंद नसतात. खरं सांगू का शेखर, मला सुद्धा तिच्याबद्दल खूप वाटतं रे. खरंच खूप वाटतं. हे बघ, ती पुन्हा भेटली ना तर मी तिची माफी मागेन. खरंच मी तिची माफी मागेन. मे आय कम इन सर? हा? कमल, ये कमल. या ना, या कमल. हे शेखर, तुम्ही ओळखताच या ना. खरं म्हणजे त्याच दिवशी मी आपले आभार मानणार होते, पण मानू शकले नाही. आत्ता मानते. सर, गेला महिनाभर मी विचार करत होते की नोकरी करावी की नाही. पोटाची गरज नोकरी कर म्हणत होत, पण मन, हा माझा राजीनामा. राजीनामा? प्लीज ऍक्सेप्ट इट. थांबा. राजीनामा मी स्वीकारतो. काय? पण कायद्याप्रमाणे आजचा दिवस तुम्हाला काम करावंच लागेल. बसा तिथं. ड्राफ्टिंग घ्या. नो, सॉरी सर, मी 1 मिनिट देखील आपलं काम करू इच्छित नाही. अरे नाही म्हणजे कमलताई, प्लीज, माझ्यासाठी तुम्ही 1 मिनिट वेस्ट कराच. कारण मला वाटतं त्यांचं हे ड्राफ्टिंग तुम्हाला लाईफ लॉंग पुरणार आहे. ऑल द बेस्ट अरविंद. येस सर. सांगा. लिहा. मिस मिस की मेसर? टू हुम सोएवर कन्सर्न. मजकूर लिहा. त्या दिवशी हॉटेल दिग्विजय मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल मी तुझी लेखी माफी मागतो. अजून तुझा राग गेला नाही कमल. कमल, योग्य वेळी माझं लग्न झालं नाही म्हणून मी बदललो होतो. प्रत्येक मुलीकडे उपभोग्य वस्तू म्हणून मी पाहत होतो. पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी अंतर्बाह्य बदलून गेलोय. कमल, तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जर मी तुला आवडलो असेल तर तुझ्या वडिलांना माझ्या वडिलांकडे पाठवून दे. हो, आणखीन एक, नकार दिलास तरी तुझी नोकरी शाबूत राहील. मुलगी वाईट नाही, बरी आहे. अरे अरविंदा, ए अरविंदा. हॅलो. अरे ही मुलगी तुला सांगून आली आहे, ही मुलगी यांची आहे. असं का? मुलगी क्रमांक 92. 92? कसा रे तू? एवढा MA झालास आणि गणितात कच्चा तो कच्चाच. काय झालं? अरे ही मुलगी 95. हा फोटो बघ. मला पाहायचं नाही. माझं लग्न. मला वाटतं ही मुलगी तुम्हाला पसंत पडावी. ही तुमची मुलगी? हा, जरा आईच्या वळणावर गेली आहे. पसंत आहे ना? हो. तात्या, ही मुलगी मला पसंत आहे. असं? लग्न करीन तर हिच्याशीच तात्या. तुम्ही अवश्य करा लग्न, बरं का? अवश्य करा. पण आधी ऑफिस मध्ये जा, बरं का? जातो ना. मी जरा दिगंबर पंतांशी व्यवहाराचं बोलून घेतो. तू जा आता. पक्क करा बरं का? बघू. तात्या, लग्न मोडू नका. हा, तर
दिगंबर पंत लग्न मोडतं कशामुळं? हुंड्यामुळेच ना. अगदी लाख बोललात बघा. मी तुम्हाला लाख मागत नाही, तुम्हाला फक्त 40,000 हुंडा द्यावा लागेल. 40,000? हा, 40,000 म्हणजे 4वर फक्त 4 शून्य. नाही पण नरसिंहराव, 40,000 हुंडा जरा जास्तच नाही का वाटत? अहो दिगंबर पंत, मी तसा तुम्हाला वावगा कुठलाही हुंडा मागितलेला नाही बर का. ह्या आमच्या अरविंदाच्या जन्मापासूनच सगळं पद्धतशीर टिपून ठेवलेलं आहे मी. आता हे बघा, त्याच्या बारशाचा हा खर्च, वा, त्याच्या मुंजीचा हा खर्च, बर, शिवाय त्याच्या शिक्षणाचा अगदी सविस्तर असा खर्च मी खरंय, लिहून खरंय. ठेवलेला आहे. बारीक सारी आहे ना हिशोबी मी. आहे ते सगळं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, 2-4 गोष्टी अजून लिहायच्या राहिल्यात. कोणत्या कोणत्या? अहो, तुमच्या लग्नाचा हा? आणि तुमच्या हनीमूनचा खर्च लिहायचा राहिलाय ना. मी त्यामुळे तुमचे चिरंजीव जन्माला आले. नाही, आमच्या लग्नाचा खर्च, पहिल्या बाळणपणाचा खर्च आमच्या सासऱ्यांनीच केला. बर, आमचा अरविंदा जन्माला आला हो हो. आणि त्या बाळणपणाच्या आजारात त्याची आई गेली. हो. अरे अरे अरे, तरी सुद्धा नशीबच तुमचं म्हणायचं. का? नाही म्हणजे या चिरंजीवाच्या पाठोपाठ 1-2-4 मुली जर झाल्या असत्या तर घेण्याऐवजी बरंच द्यावं लागलं असतं तुम्हाला. हे बघा, असं वायात बोलू नका तुम्ही. बरं. हं? तुम्हाला हा आकडा मंजूर असेल तर बोला. 40,000? हा, 40. बर बर. नाहीतर चालेल लागा. हं? हा, हे बघा, दरवाजा तिकडे आहे. 2-4 दिवसात सांगतो तुम्हाला. हं, नाहीतर दरवाजा तो तिकडे. बर बर. पैशाची सोय झाली? सांगू का, आपण सगळ्यांनी स्वतःला विकायचं ठरवलं तरी 40,000ची रक्कम जमणे शक्य नाही. काहीतरी मुदत मागून घेऊ, प्रयत्न करायला नकोत का? आणि समजा जमवली तरी बाकीच्या 4 घोरपडींची लग्न या जन्मात होणं शक्य नाही. काहीतरी काय बोलतेस? अहो, थोरलीला 40,000 दिले तर धाकटीला पण तेवढेच मागणार. विमी पण आता किती थोराड दिसायला लागली, तिचा पण विचार नको करायला? 40,000. पुन्हा काय? अस्मिता, तुझ्या बावल्याशी माझ्या बावलीचं लग्न करूया का? हो, करूया की. ही बायको आणि हा नवरा. हुंडा काय घेणार? 2 वाट्या चुरमुरे, 1 वाटी शेंगदाणे. अगं बाई, एवढा हुंडा? आम्ही गरीब आहोत, चुरमुरे देऊ बाबा, शेंगदाणे नाही. छे छे, जमणार नाही. हे लग्न मोडलं. हो हो, मोडलं मोडलं मोडलं. मुलीनो, हुंड्यासाठी लग्न कशाला मोडतं? मी देतो ना हुंडा. हिरे घ्या, मोती घ्या, अंगठ्या घ्या, हे हार घ्या, पैसे घ्या, सगळे घ्या. वेडा रे वेडा, या काय खायच्या वस्तू आहेत? वेडा रे वेडा, वेडा रे वेडा, वेडा रे वेडा, वेडा रे वेडा. हे मोठं लोक लग्नासाठी हुंडा का मागतात? पैसे का मागतात? सोनं नाणं का मागतात? 40,000 का मागतात? का मागतात? अरे माझ्या अंगाचं सोनं नाणं, हं? अरे बाबा, ही समजा माझ्या दागिना हाय, माझ्या दागिना हाय. आणि पंत, हे शपनचा तुमचा लय वखत झाला. हं? आता पुन्हा जर सपना पाहिला कधी तर नोकरीवरून काढून टाकेल. हा शेठजी, माझ्या मुलीचं लग्न जमले हो. काय अशा म्हणतोस? अरे बरा झाला, अभिनंदन बाबा, अभिनंदन तुझ्या. वा दिगंबर पंत, अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. आता चहा कॉफी काहीतरी मागवा, फरसान बर्फी मागवा. मागवा मागवा, सगळं मागवा, पण ते माझ्या पैशाने मागवा. शेठजी,
मुलाचा बाप 40,000 मागतो. तुम्ही किती मदत कराल? मदत? अरे बाबा दिगंबर, तू 40,000 रुपया म्हणतो की पैसा म्हणतोस बाबा? अहो 40,000 पैसे म्हटलं तर आम्ही वर्गणी काढून भरू ना. 40,000 म्हणजे किती झाले? 400 रुपये. 400 रुपया? अरे मग काय वाढणार नाही, ते तर आम्ही शोधता दे. शाजीच्या तोफा म्हणून घे. 40,000 400 रुपये. 400 रुपये. बोला, काय ठरलंय तुमचं? नाही, हुंड्याची रक्कम कबूल आहे. 40,000 बरं का? 40,000. पण आमची एक अट आहे. कुठली? लग्नाचा खर्च तुम्ही करायचा. हा म्हणजे नारळ आणि मुलगी तेवढा आम्ही देणार. कबूल कबूल. मग आता लग्नाच्या याद्यांवर सही करा. हो. एक आहे, हुंड्याची रक्कम घातलेली नाही, बेकायदेशीर आहे, यांना त्रास व्हायचा. सही करताय ना? हो, तेही बरोबर आहे तुमचं. एक मिनिट. बाबा अरविंदा, सही करू दे ना. हो, करा ना तात्या, करा. बेटा अरविंदा, इतके दिवस तू लग्नाचा थांबलास ना. अरे बाबा, त्याचं चीज झालं बरं का. खरं चीज तर लग्नानंतरच आहे काय अरविंदा? हो ना. केशवायन महा, नारायण महा, माधवायन महा, गोविंद. अहो तुम्ही कुठे चालले? आलो आलो आलो. काय? अहो देवक बसून झालं. पैशांचं काय? चिंता नको, तयार आहे. उमामेश्वराय नमः, लक्ष्मीनारायण नमः. तुझ्या वडिलांनी म्हणे 40,000 रुपये हुंडा दिला. आणला कुठून एवढा पैसा? अरे ते मलाच काय, माझ्या आईला सुद्धा माहिती नाहीये. पण बरं झालं हा, ज्या कमलवरती तू लाईन मारत होतास ती तुझ्या हातची गेली. कमलवर माझं प्रेम नव्हतंच मुळी. माझं खरं प्रेम विमल. मी जरा डबे ठेवून येते. हा नाही, मी येतो ना तुमच्या बरोबर. बर. चला. आलो आलो आलो. जाऊन येतो, जाऊन येतो. हा माझा पेटीचा गुलाब पटून मोकटून. अरे अरविंदा, अजून पैसे हातात आले नाही. अहो देतील. या ना, आपण मुलाकडचे पाहुणे दिसताय. नाही, तसा मी दोन्हीकडचा पाहुणा आहे, म्हणजे मुलाकडूनही आणि मुलीकडूनही. मुलीकडून म्हणजे? मी नीला, कमलची बहीण. मी शेखर, अरविंदचा मित्र. ओ, म्हणजे तुम्ही कमलताईंच्या पण ओळखीचे आहात. पण आता मी इथे आलोय ते दिगंबर अवधूतांचा मित्र म्हणून. बाबांचे मित्र? आत्ताच्या आता रोख पैसे द्या, नाहीतर हे लग्न मी मोडून देतो. मुलीला ना सकल भुवनमुंदानंद संदोहम गंधम प्रतिदिनम समृतोगः प्रणीतः स्वर्गवृंदा परमपुरुष चित्त सुधृतो सुरोहिणीशा. अहो देतो देतो काय, केव्हा देणार? का भरत आली आहे? अहो पूजा होत आली आहे तिकडे. देतो देतो. किल्ली लावा. लावा, दुसरा प्रयत्न करा, दुसरी किल्ली लावा. लग्ने सुरेशा यामधून 40,000 पैसे. फक्त 400 रुपये. बाकीचे पैसे कुठे आहे? ठरल्याप्रमाणे आहेत. मला तुम्ही कधी 40,000 रुपये नाही म्हणालात. याचा अर्थ तुम्ही मला फसवलाय. मी हे लग्न मोडणार. फसवलं मी नाही, आपल्या चिरंजीवानी माझ्या मुलीला फसवलं. आपण बसा. शेखर साहेब, आलो आलो. बसा बसा. नमस्कार. हे मी हॉटेल दिग्विजयचा मॅनेजर. हा, रजिस्टर दाखवा. जरा हे रजिस्टर पहा. शुभमंगल सावधान स्वस्ती. ही सही बघा. अरविंदा आंबेकर, मिसेस कमल, हॉटेल दिग्विजय, रूम नंबर 6. राजरोजपणे नवरा बायको म्हणून राहत होते. लग्नाच्या आधीच हनीमून करत होते. माझी पोरगी आता गरोदर आहे. मोडायचं का लग्न? 4 लाऊडस्पीकर लावलेले आहेत. तुमचे पाहुणे जमलेत, माझे पाहुणे जमलेत. ओरडून सांगतो, पोरगी गरोदर आहे. तात्या जरा आता पैशाचा मोह सोडून द्या.
अरविंद काढ. ओरडू नका बेआबरू होऊ द्यायची नसेल तर महाराजा लग्न होऊ द्या. शांती शांती. तांदूळ टाका हो घ्या. अहो काय दिवसा ढोळ्या. अहो, नको ना. कुणीतरी येईल ना. आता कोण तडमडत कशाला? काय भलत्यावेळी. प्लीज सोडा ना. एकच. अरे पडदा तरी बंद करा रे. तात्या एक 8-10 दिवस माथेरान नाही तर महाबळेश्वरला जाऊन येईन म्हणतो मी आणि कमल. कशाला? आता कशाला? हनीमूनला. हनीमून. अरे 40,000चा हनीमून साजरा केला त्या हॉटेल दिग्विजय मध्ये. तो नाही का पुरा झाला? कोणी मी? नाही तर का मी. काहीतरीच काय बोलताय तात्या? अरे लग्नाआधी दिवस गेले सुनेला आणि आता कसला करता हनीमून? अगदी मामांजी बोलता तरी काय. मला दिवस गेले. अहो खोटं बोलू नकोस. मला प्रत्यक्षात तुझ्या वडिलांनी सांगितलं लग्नाच्या वेळेस. अहो तुम्ही गप्प का. तुम्ही खरं बोला ना. असं काय. खरंय ते तुझ्या वडिलांनी सांगितलं ना तुला दिवस. अरे मूर्खांनो, अरे रेडिओवर टीव्हीवर जाहिराती बघताय ना. 4 आण्याचा निरोध वापरा. सॉरी तात्या 4 आणे सुट्टे नव्हते. अरे गधड्या, पुढं कळल्यानंतर 70 रुपयात गर्भपात करून मोकळं तरी व्हायचंस. ते तर नाही केलंस आणि बिलहुंड्याचं लग्न केलंस आणि माझं 40,000चं सुंदर स्वप्न पाण्यात गेलं. बेकल मूर्ख. आता तुमच्या नावाने मी आंघोळ करून घेतो एकदाची. काय हो? आधी मला सांगा, मला दिवस कधी गेले? सांगतो माझी आई सांगतो. सांगा. नीट लक्ष देऊ नये. हा बोला. काय आपलं लग्न जमण्यासाठी तुझ्या बाबांनी थाप मारली आणि त्याला माझी संमती होती. अहो पण मला समजत नाही. 40,000वरून 400 रुपयात हे लग्न कसं जमलं का? ते मला ठाऊक नाही. ह्यांचं आणि वह्यांचं काही बोलणं झालं म्हणे. जाऊ द्या, एका पोरीच्या बाबतीत चिंता मिटली. रिक्षा का थांबवली? रिक्षा मुद्दामच थांबवली. म्हणजे काय बघा नीलाताई, तुमच्याशी थोडं खाजगी बोलायचं होतं. माझ्याशी? बोलू का? बोला ना. म्हणजे काय बघा की त्याचं ते हे बोला. हो बोलतो ना. म्हणजे काय बघा की तुमच्या विमलताईवरती माझं लई प्रेम आहे. अगदी टॉप घेरवानी. म्हणजे 2-4 टायमाला मी त्यांना आडून विचारून बघितलं पण काय रिस्पॉन्स नाही मिळाला. आता मी पडलो हा फालतू रिक्षा ड्रायव्हर. त्या लय मोठ्या डान्सर. पण तसा मूळचा मी जमीनदार बरं का. गावाला बापाची लय मोठी इस्टेट आहे. पण साल्या नाटका सिनेमामध्ये हिरो बनण्यासाठी म्हणून बापाशी भांडून घराबाहेर पडलो. विमलताईंनी मला सगळं सांगितलं. असं म्हणजे काय बघा की आता खरं सांगू का तुम्हाला? काय? आता असं वाटतं बघा, लगीन करावं आणि सरळ गावाला जाऊन शेती करावी. आता तेवढं जर विमलनं हो म्हणलं असतं म्हणजे तुम्ही सांगून बघा ना माझ्यासाठी. ठीक आहे, मी विमलताईंना विचारते. पण एक लक्षात ठेवा, माझ्या आई वडिलांच्या इच्छेशिवाय ती तुमच्याशी लग्न करणार नाही. आई, मी कॉलेजला निघाले ग. घे. भाजी कसली आहे? कारल्याची पीठ पेरून. कारली? शी, मला ती भाजी अजिबात आवडत नाही. तुला माहितीये ना? अगं रोज तुमचीच आवड बघते, एखाद दिवशी तुमच्या वडिलांची आवड नको बघायला. त्यांच्यासाठी तू रोज कारल्याची भाजी करत जा ना, पण आमच्यासाठी वेगळे करत जा. 2-2 भाज्या परवडणार आहेत का आपल्याला? पाहिजे तर घे डबा, नाहीतर राहा उपाशी. लाल्या, इकडे. यंग बॉय, एवढं रागवायचं कशाला? हे बघ, तुझ्या कॅन्टीन मधून तुला हवी ती भाजी घे. हे 2 रुपये घेऊन जा. हे बघ, हाय कमांडला सांगायचं नाही.
थँक्यू डॅडी. शैला हे डबा. आम्हाला पण पैसे हवेत. लिलू ताईला दिले तसेच. कसले पैसे? काय हो? कसले पैसे आणि कोणी कोणाला दिले? खोटं बोली. आय डोंट लाईक कारली. आय डोंट लाईक कारली म्हणजे कारल्याला इंग्लिश शब्द ठाऊक नाही? नाही मलाही ठाऊक नाही. डॅडी मला पैसे द्या ना प्लीज. मला बेडे मला नाही आवडत. मला बिलकुल लाडी गुडे आवडत नाही. बिचारी आई एवढं काम करते. चल 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 चल. थँक्यू डॅडी. हे कसले लाड चालवले तुम्ही पोरींचे? राहू दे ग, पोरी लहान आहेत. असं काय करतेस? रोजचा 10 रुपये भाजीचा खर्च, हा. बरं हा खर्च परवडणार आहे का आपल्याला? हायकमांड तुम्ही फार काळजी करता बो. मला जेवायला वाट, जरा बाहेर जाऊन येतो. आज सुट्टी आहे ना, मग कुठे चाललात? वधूवर सूचक मंडळाकडे जायचंय. बेबीचं बघायला नको. बंडा झाला आता बाब्या राहिलाय. बाबा हं. अगं सांग ना. हो ना, सांग म्हणते ना. अगं काय? बाबा विमाताई करता स्थळ बघायला नको का? अविवाहित राहून देशसेवा करणार आहे? तसं नाही. अगं सांग ना, तुला एवढं सांगितलं ना काल रात्री. बाबा हिचं हिनच जमवलंय. जमवलंय? कुणाशी? विलासधर माने. माने म्हणजे आपल्या जातीचा दिसत नाही. हायकमांड तुम्ही गप्प बसाव. काय करतो काय का? तो ना तो ना रिक्षा चालवतो. रिक्षा? म्हणजे त्या दिवशी आला होता तो रिक्षावाला, त्याच्याशी जमवलंस? काय म्हणावं ग काटे तुला. रिक्षा चालवत असला म्हणून काय झालं? BA वाल्या कारकुनापेक्षा जास्त कमवत होतो. जास्त कमवते तो. हो, हो, हो. बाब्या पूर्ण विचार करून ठरलंस ना? हा होय बाबा. बा. त्याचे वडील काय करतात? टांगा चालवतात? नाही आई, त्याचे वडील कोल्हापूरला असतात म्हणे. मोठे जमीनदार आहेत. जमीनदार? जमीनदार. हे बघ गण्या, या सरपंचाला सांगितलं काय तुझी सरपंचकी मला दावू नगस. हो का? अरे मनात आणलं तर लंगोटी सगळं तुझी सरपंचकी हिसकावून घेईन आणि खुट्टाळ्याला टांगीन. हो दादासाहेब, हा. तुम्ही आहेसा म्हणून ते सरपंच. दादासाहेब, अहो आपलं धाकलं धनी आणि कुणीतरी पाहुणं. दादा कोण दादा? मला दादा म्हणणारा एक पोरगा होता, पण तो पळून गेला नाटक कंपनी. अहो असं काय करता? लेकराला किती वेळ टाटकात ठेवणार? लेकरू. आई शांत हो. आई दादानं म्हणावं मी नाटक सिनेमाचा नाद सोडला. बरं, आता लगीन करून संसार करणार बरं, आणि आपली शेती भाती सांभाळणार. बरं. अरे काकडीच्या असं माझ्या मनाप्रमाणे वागणार असलास हा. तर ये या पाहुणं. हो, दादा नमस्कार करतो. औक्षवंत हो. पोरा किती दिवसानं भेटलास. आलेच ना? हा, कोण आपण? मी दिगंबर अवधूत. म्हणजे तुमच्या नावात गाणगापूर आणि नरसोबाची वाडी दोन्ही बी आहेत. फक्त औदुंबर राहील. औदुंबर आजोबांचं नाव, हा, श्रीपाद वडिलांचं. निकाल लागला. दादा हा, यांच्या मुलीशी मी लगीन करायचं म्हणतोय. होय? अरे पण पोरगी कुठे आहे? म्हणजे त्याचं काय बघा दादा, मीच त्यांना म्हणलं हा, आधी तुमचा कल बघावा आणि हा. मग विमलला आणावी. काय हो? हा, तुर्तास फोटो आणलेला आहे. हा. बा. बरं दादासाहेब, चलतो मी. हा, थांबा की चांगली सोय रिक जमते आणि तांब्या घेऊन कुठे निघालायचा? हा, द्या, द्या. वा, झाट फोटो आहे. सोनबाई पसंत आहे आम्हाला. बघा हो. हा हा, हो ना. 30 एकर बागायत आणि 40 एकर कोरडवाहू जमीन आहे आमची. तुमची किती? जमीन कितीही असली तरी शेवटी जमीन 3.5 हातच. बेस बेस. घ्या हो ना. हा, सिलिंगच्या भीतीनं किती जमीन ते लपवाय बघताय हो? नाही, नाही. नाही लपवा लपवा. बर, पोरीच लगीन कराय निघालाय ना हो? पण आपली एक अट आहे. काय? हुंडा अजिबात घेणार नाही. काय म्हणता काय? होय,
पण मुलीचं सालंकृत कन्यादान करा, म्हणजे भारंभार सोनं मुलीच्या अंगावर घाला म्हणजे झालं. भारंभार म्हणजे किती? सांगतो की. तुमच्या मुलीचं वजन किती आहे? आता जन्माला आली तेव्हा 5 पौंडाची होती. वा वा वा, 2.5 तोळ्यावर भागवताय होय? अव, या पोराची आई लग्नाच्या वेळेला 85 किलोची होती, तेव्हा तिच्या बापानं 85 तोळं सोनं तिच्या अंगावर घातलं. समजलं? तुमच्या पोरीचं वजन किती आहे बोला? आता म्हणजे वजन म्हणजे आता असेल 40-45 किलो. हो. काय तुला काय ठाव? काय उचलून बघितली होतीस की काय? हो ना. नाही म्हणजे आपलं हे अंदाज पंचे. अंदाज हा. 40 किलो. बर, 40 किलो सोनं घाला म्हणजे झालं. 40 किलो? 40 तोळ झालं. पण दादा आता एवढं सोनं घालायला त्यांना कसं जमेल? हा? आई अहो तुम्ही का बसाव? पाहुण जमत नसल तो फोटो, चहा पाणी घ्या आणि एसटी पकडा. फुटा. ठीक आहे, निघतो मी. अहो पण ते दादा आई पंत थांबा. आता पुरतं हो म्हणा, मागून बघूया काय करायचं ते. हा, मी प्रयत्न करतो. बघा बघा, 40 तोळ मगच यायचं बघा. कार उघडा. बापरे, अलिबाबाच्या गुहेत अडकले. दार उघडा. म्हणजे स्वप्नात. किती हलवलं तरी जागे होत कार नाही. उघडा. बाबा बाबा बाबा. दागिने कुठे? गाड्या कुठे माझं? काय बाबा तुम्ही? विमल, ए विमल, तुम्ही कुठं गेला तुझा बाप? कोण जावई बापू तुम्ही? माफ करा, गेला महिनाभर मी खूप प्रयत्न केले, पण 40 तोळे सोनं म्हणजे. हे बघा, ते सोनं गेलं खड्ड्यात. मी माझ्या बापाशी भांडून आलोय. अहो आधी त्यांना बसायला सांगा. अरे ओके, बसा बसा. हो हो, बसतो बसा, बसा. बसतो. हे बघा पंत, मी माझ्या वडिलांना खूप समजावून सांगितलं, आपल्याला हुंडा नको, दागिने नको, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. हे बघा पंत, मी तुमच्या मुलीशी हुंडा न घेता लग्न करायला तयार आहे. फक्त या विमलनं गेली कुठे? हा, या तुमच्या मुलीनं जमीनदाराची बायको न होता रिक्षावाल्याची बायको म्हणून संसार करायला हवा. बरोबर. बस, काय म्हणताय काय? आम्हाला असंच जावई हवा होता. बाबा मला माफ करा. ह्यांनी आपल्या आई वडिलांशी भांडून माझ्याशी लग्न करावं असं नाही मला वाटत. कारण ह्यांच्या आईचं मला पत्र आलंय. त्यात त्यांनी लिहिलंय, यांच्या आईचं काय म्हणाले ते? ह्यांचे वडील तापट, तसेच हे पण. अहो, छान 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 छान. काय म्हणाली ती? कोणताही अविचार करू नकोस. तेव्हा एक तर यांनी थांबावं, नाहीतर सरळ दुसरं लग्न करावं. विमलने ठरवलंय, तेच माझं म्हणणं आहे. आई वडिलांची माया तोडून केलेला संसार सहसा सुखाचा होत नसतो. निकाल लागला, निकाल बोंबललं. अहो चहा तरी घेऊन जा. खड्ड्यात गेला तुमचा चहा. अहो, म्हणे चहा घेऊन जा. अहो तुम्ही रागावलात का हो? माझी आई म्हणते. हो, रागवलोय. रागवू नको तर काय करू? माझा बाप हुंडा मागतोय, तुझ्या बापाकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत. झालं बोंबललं आमचं लग्न. 40 तोळे सोनं मिळेपर्यंत तरी चला. रिक्षावाले काय? इकडे इकडे अरे काय पाहिजे? आज रिक्षा नाही वाटत. मी टॅक्सीने आलोय. अरे वा, का तुझं काय म्हणणं आहे? माझं काय नाही, मला काय. आईला सासूरवाडी वैतागवाडी तर शेजार बेजार करणार. का हो चिडता कशाला आणि गुरगुरता काय अल्सेशन कुत्र्यासारखे? काय? आडर आत या. कशाला? प्रायव्हेट सांगतो. अरे कसलं प्रायव्हेट? विमल बद्दल आहे. आत या. काय प्रायव्हेट आहे बोल. ते हे काय ते हा, बोल. माझं विमलवर प्रेम आहे. काय बोललास? तिचं कुठं माझ्यावर आहे? असंच असतं. लोटांगण घालणाऱ्या पोरांना पोरी भी घालत नाहीत, पण धिटिंगण माणसावर मात्र प्रेम करतात. सारखं शर्ट काय धरता? सोडा. तिचं जर माझ्यावर प्रेम असतं ना, तर आकाशातले तारे असे खचाखच खेचले असते आणि तिच्या डोक्यात माळले असते. अरबी समुद्रात उडी मारून मोती वेचले असते आणि तिच्यावर उधळले असते. बाप हुंडा देत नाही म्हणून अडून नसतो बसलो. चुप. चूप तर चूप.
मला काय, विमलचं आणि तुमचं फाटलं तर विमलचं माझ्याशी लग्न होणार. अक्षरा टाकायला यायचं बरं का. आहेर नाही आणला तरी चालेल. आणा तुम्ही आणा, मी घेईन. आणा विमल, ओनली विमल. तिचं जर माझ्यावर प्रेम असतं तर आकाशातले तारे असे खचाखच खेचून तिच्या डोक्यात माळले असते. अरबी समुद्रात उडी मारून मोती वेचले असते आणि तिच्यावर उधळले असते. बाप हुंडा देत नाही म्हणून अडून नसतो बसलो. या विलासराव या. काय म्हणतात असताना आजचा आपला प्रोग्राम अगदीच सक्सेसफुल झालाय. एका तमाशानं 2,500 रुपये मिळाले. काय म्हणतोस? असे 15-20 प्रोग्राम आपण आणखीन केले तर तुझ्या लग्नाचा निधी हा म्हणता तयार होईल. विमान. खरंच दोस्तानो, ही सगळी तुमची कृपा. खरंच तुमचीच कृपा. दादा, लाज नाही वाटत? हे असलं नाच तमाशी करून तू पैसे गोळा करणार आणि त्या पोरीच्या बापाला नेऊन देणार आणि मग तो मला दागिने देणार होय? तो दिगंबर मला काय चिचुके देणार होता? पण दादा, चुप. मला हे पैसे नग आणि ती पोरगी माझ्या घरात सून म्हणून नग. पण दादा, यापुढे तू मला मेला आणि म्या तुला मेलो. तमाशे करते तमाशे. नाच्या. पंत, तुम्ही इथं? हो, घरी गेलो होतो. विमलला सांगितलं कदाचित तुम्ही मागत असाल. घ्या दागिने, घाला विमलच्या अंगावर आणि चढवा आम्हाला बोल्यावर. एवढे दागिने? हो, नाटक कंपनी काढण्यासाठी घेतली होती. अहो, पण खोटे दागिने माझ्या मुलीच्या अंगावर घालू? हे बघा, एकदा लगीन होऊ द्या, मग तुमची विमल आहे आणि मी आहे. आता आई बापाला काय सांगायचं ते माझं मी बघतो. तुमच्यावर काय दोष येऊ देणार नाही. म्हणजे झालं ना? नक्की ना? हो. मग आता लागा तुम्ही लग्नाच्या तयारीला. हा, चला. सॉरी विमल. उगी 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 उगी. विमल, शेवटी तुझं लग्न या रेड्या बरोबर ठरलं. जा मुली तू दिल्या गोठ्यात सुखी रहा. रेड्या सांभाळ रे. आली लग्नगटी कस्तमी पण नवदा काटेवरी झोपला शुभमंगल सावधान. नांदा सौख्य भरी. प्राणप्रिय लाडकी, तू बाजूला हो. लाडकी, तुला कुणी गटवण्याआधीच मीच तुला गटवतो. बाद बा मुलाहिदा होशियार. प्रेमशाह वासुए आलम आ रहे हैं. निगाह रखो. आता नको. अकबर जागा असेल. अनारकली अनारकली सकाळीच भेटेन. काय नीला, तुझा कधी नंबर नाही? म्हणजे लग्नाचा ग. तू नाही ना कुठे बाहेर ठरवलंस का? कमाताई झाली, विमाताई झाली, आता तुझा डोळा माझ्यावर वाटतं. तसं नाही ग. खरं सांगू, तू त्या 5 जणीत की नाही, तूच फार सुंदर दिसतेस. अगदी तुझ्या 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 गळ्या शपथ. वासू, काय वासू? काय नाही तर हे तरी खरं का? काय म्हणजे बघ, हिचं जर लग्न झालं झालं म्हणजे दुसऱ्या कुणाशी जर झालं हा, तर तू लगेच माझ्यावर लाईन मारणार. चल. आणि समज मी जर तुला चप्पल दाखवली तर तुझं लक्ष आमच्या शैलीवर जाणार, हो की नाही? होम साईड रोमिओ कुठला? चल ग. होम साइड रोमिओ काय? पंत,
अहो पंत जावई बापू आणि शेखर साहेब सुद्धा नमस्कार. पंत, हा, तुमच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाबद्दल बधाई. तुम्ही नाही आलात लग्नाला? काय त्या दिवशी त्याला काम होतं म्हणून आला नाही तो, बर पण आज आलाय तो एका खास कामासाठी. बर, हा. बोला. पंत, आपण जरा बाजूला जाऊन बोलूया का? अवश्य. मालक, जावई बापू आलेत, बोलतो त्यांच्याशी. हा, जाओ जाओ. थारा जमाई साथी ना वाद करे ना. जाओ. बरे, चला चला. चला. या, बसा बसा. शेखर बस. तुम्हाला चहा वगैरे काही सांगू नाही, का? नको, चहा वगैरे काय नको. बसा. बोला. पंत, हा शेखर आपल्या नीलासाठी स्थळ घेऊन आलाय. अहो, काय म्हणता काय? हा. मी म्हणतो इजा बिजा तिजा होऊन जाऊ द्या. नाही, पण मी म्हणतो मुलगा कुठला, काय करतो, कुठे असतो? माझा एक मित्र आहे सुभाष काळे. जळगाव त्याचं एक दुकान आहे छोटस स्टेशनरीचं. एकुलता एक आहे. स्वभावाने चांगला आहे. असं समजा की माझ्यापेक्षाही चांगला आहे. शेखर, पण शेखर, त्यांना माझ्या परिस्थितीची पूर्ण कल्पना द्या. मी काहीही हुंडा देऊ शकणार नाही. नीलाची कल्पना द्या, कारण मला आता काही खोटं नकोय. त्याची काही काळजी करू नका पंत. अगदी सगळं तुमच्या मनासारखं होईल. बर, मग मी मुलाला घेऊन येतो. हो, या. अवश्य अवश्य. निघूया. हो, निघूया. बरोबर. या. फार आभारी. अरे या 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 या. नमस्कार पंत. नमस्कार. हा माझा मित्र बर, सुभाष काळे. हा, हा. या या या. ये. हे आमची ज्येष्ठ जावई अरविंद. हा बंड्या. बाबा कमल, मोठी मुलगी. नमस्ते. हाय कमांड पत्नी. बसा बसा. हे आता असं करा, बसायला पाठवून द्या. हो. बसा. ये बेटा ये. दे त्यांना, दे ना. यांना द्या. हा? यांना द्या. घ्या. जावई बापूंना द्या. हो घेतो ना. घ्या 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 द्या. अरे हे घ्या ना. या, थँक्यू. घे रे. नो थँक्स. पंत, नाही, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. घ्या. मी काय म्हणतो, काय विचारायचं विचारा. विचार. तूच विचार. अरे तुझी पसंती तीच माझी पसंती. मी विचारतो. लग्नानंतर काय करणार? म्हणजे पुढे शिकणार की? पतीची इच्छा असेल त्याप्रमाणे. म्हणजे संपलंच. आता आणखीन काय विचारणार? मग कन्येला आत पाठवू? हो 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 जाऊ दे. हो पाठवा. सोनी आत चल. बाकी सगळं बोलणं स्पष्ट झालंच आहे. हुंड्याची काही अट नसावी वगैरे. हो. बर, मला आता जायला हवं. निर्णय मग? निर्णय काय आता देतो. बर, अरविंद. जाऊ. हो येतो. कमल, हा, नीलाची पण पसंती विचारून बघ. बर. बहिणाबाई, तिकडची पसंती एवढ्यातच कळेल हो. नीला, संकोच करू नकोस. हं? अगदी मन मोकळेपणानं सांग, तुला पसंत आहे ना मुलगा? आहा आहा, काय अगदी मनपसंत लाजली आहे. एक कमात आहे. हा, मला मुलगा आवडला, पण त्याची दाढी नाही आवडली. शी, लीला, दाढी वाला साला हो गया. दाढीवाला भलतं काहीतरी बोलू नकोस. हा, शेखरला दाढी कुठे? हा, लीला. पंत, अहो पंत, पेढे काढा पेढे. का हो? मुलाला नीला पसंत पडलीये. वा, खरं सांगता? हो ना. तेव्हा व्यंकटेशा. आई, थांब थोडं. अगं घोटाळा झालाय, ब्रह्म घोटाळा झालाय. नीलाला वाटतं की शेखरच तिला पाहायला आलाय. तिची गैरसमजूत झाली. ती त्यालाच नवरा मुलगा समजते. म्हणजे नीलाने शेखरला पसंत केले? हो आई. अरे देवा. ती मंडळी गेली का? हो गेली, केव्हाच गेली. अहो, आता तिला कसं आणि कोणी समजवायचं?
अरविंद, अरे सॉरी यार, जरा उशीर झाला. अरे बाबा, आज हॉटेलमध्ये एक मोठी पार्टी आहे. बरं जाऊ दे. मला सांग, तू इथे कसं काय काम केलंस? बोल. अरे पंतांचा निरोप घेऊन आलो. नीलाच्या लग्नासंबंधी ना? हो. बोल ना. शेखर, नीलानं सुभाषला नाही, तुला पसंत केलंय. काय? हो. मला? पण कसं शक्य आहे? तेच तर म्हणतोय मी. तुला तुझ्या वहिनीच्या बहिणीशी लग्न करावं लागणार आहे. तू एक काम कर, आधी सुभाषला नकार कळवून टाक. सुभाषना होकार कळवा. तुला तू इथं? माझी चूक मला उमगली, त्यामुळे आणखी काही घोटाळे व्हायला नकोत म्हणून मी इथं आले. शेखर, माझी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. असं समजा की ते एक माझं स्वप्न होतं, फुलाच्या आधीच कोमेजून गेलेलं. सुभाषना होकार कळवा. नीला, निदान माझे आई वडील तरी या लग्नानं सुखी होतील, त्यांची एक चिंता मिटेल. थांब नीला. शेखर, मी तुला स्पष्ट विचारतो, तुला जर नीला पसंत असेल तर तू तिच्याशी लग्न करायला तयार आहेस? हो. नीला, तुझ्याशी माझं लग्न होणं हे मी सुद्धा माझं भाग्य समजतो. पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. काळजी करू नको, उद्याच तुझ्या वडिलांना भेटतो. माझ्या बहिणीला डावलून त्या दरिद्री बापाच्या पुरीवर काय फाडलात भाऊजी? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही बहिणी. ठीक आहे रंजना, सावत्र असलं तरी भाऊ भाऊजाईचं आपलं जे नातं होतं ते संपलं असं समजू आणि व्यवहाराचं बोलू. हे बघ शेखर, तुझ्यासाठी, शिक्षणासाठी, धंद्यासाठी मी हिच्या वडिलांकडून 40-50 हजार रुपये घेतले होते. त्यांनी तो खर्च तू त्यांचा जावई होशील या आशेने केला होता. तो आता कसा फेडणार ते सांग, आणि मग कोणत्या मुलीशी लग्न कर. ठीक आहे, तुमची पैन पै फेडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. ते ठीक आहे हो, पण उद्या तुम्ही फसवल्यावर तुमचा काय भरोसा? मला कायदेशीर बॉन्ड हवाय. ठीक आहे, मला ही अट मान्य आहे. सख्या भावानं बॉन्ड लिहून मागितला. शेखर भैया कलियुग म्हणायचं, दुसरं काय. मग आम्ही नकार समजायचा. नाही पंत, मी लग्न करीन ते तुमच्याच मुलीशी करीन, पण त्यासाठी मला थोडासा अवधी हवा. कारण माझ्या भावाचं 40,000चं कर्ज आहे आणि नवीन संसार करायचा, निदान 8,000 रुपये तर हवेतच ना. हवेत. पण आम्ही मुलीकडील माणसं, एवढी रक्कम मिळेपर्यंत कसं थांबता येईल? माझा नाईलाज आहे. सॉरी. ठीक आहे शेखर भैया, अरे तुम्ही आमच्यासाठी सगळी नाती गोती सुखला आथडलीत. आम्ही थांबू आणि शक्य तेवढी मदत करेन मी तुम्हाला पैशाची. पंत, हा सुट्टा सुट्टा. थँक्यू. नीला, तू थांबायला तयार आहेस ना? बोल बोल ना. 7 जन्म थांबायला तयार आहे मी. येतो. भूत, भविष्य, वर्तमान, काळ कोणासाठी थांबत नाही महाराजा. ज्योतिषी थांबतो, हात बघतो, रेषा मोजतो, नशीब सांगतो. धंद्यात खोट, घरात तंटा, प्रेमातली अडचण,
लग्नातला वांदा दूर करतो. मी कुठल्याही मुलीवर प्रेम केलं ना तर त्या मुलीचं लग्न होतं. हे जन्मोजन्मी घडत आलं महाराजा. तुझं प्रेम लैलावर, लैलाचं मजनूवर. तुला आवडली मस्तानी, मस्तानीला आवडला बाजीराव. बाजीराव तो स्कूटरवाला. हा जन्मी, या जन्मी डोंट वरी, डोंट वरी. तुझा हात पाहू. तू काय करतो काय? हात ठेव रे बाबा. डोंट वरी. तुझी राज वृषभ. तू म्हणजे बैल? बैल चंद्राला खुश करावा लागेल. पण मला नीलाला खुश करायचंय. अरे चंद्रग्रहाला खुश करावं लागेल रे. हा ग्रहाला नीला मिळेल. मिळेल? हो हो नीला मिळेल. हा चंद्रकांत मणी हा हातात ठेवला की कोणतीही मुलगी तुला स्वतःहून सेकंड करेल. सेकंड? किंमत फक्त 100 रुपये. घ्या ना 100 रुपये घ्या ना. हे घ्या. आणि हा पहा नीलमणी. नीलमणी हा हातात ठेवला ठेवला की दुसरी मुलगी स्वतःहून आलिंगन देईल. आलिंगन? किंमत बोला. 200 रुपये. 200 रुपये घ्या. आणि हा पाठ चुंबक मणी. चुंबक हा हातात ठेवला की मुलगी स्वतःहून चुंबन देईल. चुंबन. ज्योतिषी महाराज हा खडा हातात ठेवला, दुसरा हातात ठेवला, तिसरा कुठे ठेवू? खिशात ठेवा. आणि खिशातले 300 रुपये द्या चुंबनाचे. 300 रुपये घ्या. आणि हा खडा पहा. नंतर चुंबनाच्या पलीकडे, चुंबनाच्या पलीकडे. अहो कुळबुडवे, आलिंगन दिल्यावर, चुंबन घेतल्यावर पुढचं काही करायला तुमचा खडा कशाला? मी आहे ना खडखडीत. आत्ता जातो. खड्याची प्रचिती तर पाहूया. चल चावट. अरे वा वा, काही ओळख नसताना या ललनाने असं केलं. मग नीला सुद्धा मज्जा. नीला शिव 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 शिव. सो गया. अरे वासू, नीला आमच्या नीला ताईला पाहिलंच का रे? तिलाच तर पाहतोय. अरे भाजी आणायला गेली आणि पिशव्याच न्यायची विसरली. काय? नीला भाजी आणायला गेली आहे? याहू, तिला पाहू. नीला 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 हा पिला. नीला ते हे अगदी वेळेवर आलास. मला पण ते अगं पण हे सगळं हातात घेतल्यावर मी तुला आलिंगन कसं देणार? काय ते तुझं चुंबन कसं घेणार? घरी चावटपणा, इथे रस्त्यावरही चावटपणा. खडे चुंबनच्या मारी, आलिंगनच्या मारी. मधुते ज्योतिषा, आज जन्म ब्रह्मचारी राहशील. तुझ्या पोराचं सुद्धा लग्न होणार नाही. 10 लोक आले 250 रुपये. 100 लोक आले 2500. मग 5000, मग 10,000, मग 15,000, 25,000. अरे साला दिगंबर, तू महिन्याच्या अखेरीला कसला सपना बघते रे? आणि पैशाचा, आणि ते सुद्धा चालते. शेठजी, मधल्या मुलीचं लग्न ठरले. 25,000ची गरज आहे. अरे मग त्यात काय? उद्या पगार झाल्यावर 100 वेळा मोजायचं. 25,000 काय 60,000 मिळतील. इडियट, गदा. हे बघ,
तुझा जर आता सपना बंद नाही झाला ना तर तुला नोटीस देईल आणि कायमचा पेढीवरून काढून टाकेल. लक्षात ठेव. सपना बघते साला सपना. शेठजी, सपनात ती रक्कम प्रत्यक्षात कशी उतरेल याचा विचार करतोय मी. अरे तमे तो साला घाटी तो घाटीच रेवाना. अरे शाला तुम्ही कारकूनच राहणार रे कारकूनच. शेठजी, तुमचे वडील इथं आले ते एक लोटा घेऊन लखोपती झाले. मी का नाही होणार? ओ पंत, तुमचं ब्लड प्रेशर बरोबर आहे ना? डॉक्टर बोलवू का? चुप. माझी बॅग घे, छत्री घे. हे घे. अहो काय करताय काय हे? तुझ्या शेठजीला विचार, पेढी सकट काय किंमत होती ती. शेठजी सकट पेढीला विकत घेईन म्हणतो. मला विकत घेल? माझ्या पेढी सकट? हो ना. सांगायचं गेला साला, कामातून गेला रे. त्याच्या डोसक्याचा कसा खोका झाला. मालक, शेंडे. हॅलो हॅलो. अरे कोण आहे? अरे हिरू तू? अरे काय किती दिवसांनी भेटलास बाबा? अरे बाबा, आणि तू इकडे कसा काय? तू माझा दोस्त. हो. मला एक 2-3 महिन्यासाठी तुझ्या लॉज मधली खोली हवी. काय म्हणतो? एक बिझनेस करायचं म्हणतोय. बरोबर. हा, आता बिझनेस म्हटलं मग तुझ्या लॉजचं नाव देणं आलं, मग देतोस का? अरे पण तू आणि बिझनेस, कोणता बिझनेस? अरे ते हळूहळू समजेल. बरं देतोस बरं. ना? हो मग देतो. चल. तुला खोली नक्की देतो. 11 नंबरची खोली आजच मोकळी झाली आहे. मुंग्याचा जावई कसा मिळेल? अचूक सल्ला. 25 रुपये मनी ऑर्डरने पाठवा. गुपचूप लॉज, 11 नंबरची रूम, मुंबई नंबर 13. आपला क्ष. चला, हे जमलं. ಅಯ್ಯಯ್ಯೋ ವರದಕ್ಷಿಣೆ ಇಲ್ಲದೆ ಮಾಪಲೆ ವೇಣು ನೇರ ವಾರ್ತಾ ಯಾವಪ್ಪ 25 ಅನ್ನುಪ್ಪು. अहो ही जाहिरात पाहिलीत का? कसली जाहिरात आहे? सन इन लॉ विदाउट डावरी. बिन हुंड्याचा जावई फक्त 25 रुपयात. अरे वा, बिन हुंड्याचा जावई फक्त 25 रुपयात का? हो ना. मी सांगतो तुला, अगं निदान 5-25 लोक तरी या जाहिरातीला फसतील बघ. बरोबर, आपल्याला मुलगी नाही तर आपण सुद्धा फसलो असतो. रूम नंबर 11. हो, हीच खोली आहे. काय? 6 सल्लागार. हो हो, मीच आपणच आहे. का? हो. मनी ऑर्डर आणले अरे किती आहे? 25 रुपयाच्या 30. 30 मनी ऑर्डर. अरे वा सही करा. वा वा. सही नंतर करतो. 10 रुपये बक्षीस अरे वा, थँक्यू. देतो. कुठे सही करू? ते करा आता काय. नाही नाही, मागे करायचं. हं. आणि इकडे आण. शक्यतो बिन हुंड्याचा जावई बघा. मागितला हुंडा मागणं बेकायदेशीर असं सांगा. एवढंही करून मुलीचं लग्न होत नसेल तर हुंडा देतो असं सांगून देऊच नका. सल्लागार. सल्ला. श्रीमती जाफराबादी म्हैस का गाय बचा. रेडे पण हुंडा घ्यायला लागले. काय पंत, नमस्कार. आज इकडे कुठं गुपचूप गुपचूप? तुमची हुंगेगिरी इथंही चालू आहे का? नाही, तुम्ही ताकीद दिलीत, खबरदार घरात पाऊल टाकाल तर. मग म्हणून बरोबरच आहे. हं? म्हणून भावी जावई या नात्यानं तुम्हाला मान देऊन रस्त्यावरच गाठलं गुपचूप गुपचूप सासरे बुवा. कोण कुणाचा सासरा? आता तुमच्याकडनं हुंडा न घेता मी जर निलाशी लग्न केलं तर मी तुमचा जावई, म्हणून तुम्ही माझे सासरे. चुप हरामखोर वाचा. एक शेजारी म्हणून तुझी गय करतो. तुला स्पष्ट सांगतो, नीलाचा नाच सोडून दे. हो, शेखरचीचे लग्न ठरलंय त्याच खटपटीत. काय नीलाचं लग्न ठरलं? हो. ए मेरे दिल कहीं और चल, नीला तो हाथ से चली गई, चुप रहा बेरहम सासरा.
मीनाकुमारी रामेश्वरम, अविनाश तांबे भांडोबा. हं? प्रियक्ष, माझ्या आई वडिलांना 5 मुली असल्याने ते नेहमी काळजीत असतात, म्हणून आम्हाला खूप वाईट वाटतं. माझा बसचा खर्च वाचवून मी हे 25 रुपये पाठवते. कृपया बिनहुंड्याचा जावई कसा मिळेल ते कळवावं, म्हणजे माझ्या आई वडिलांची काळजी दूर होईल. आपली नीला दिगंबर अवधूत. लिहिलंय? खरंच का तू कॉलेजच्या पिकनिकला येणार नाहीस? नाही. का ग? माझ्याजवळ पैसे नाहीयेत. अगं पण कुण्या, तुझी लैला ट्रिपला येत नाही. नाही रे, ती यायलाच हवी. तुम्ही थांबा, मी आलोच. मिस लीला, पैसे नाहीत म्हणून तुम्ही कॉलेजची ट्रिप कॅन्सल करू नका. हे घ्या पैसे. आणि खरं सांगू का, तुमच्याशिवाय कॉलेजच्या ट्रिपला मजाच येणार नाही. घ्या ना, घ्या. माफ करा, मी जरी गरीब असले तर दुसऱ्याच्या मेहरबानीवर ट्रिपची मजा घ्यायला मला आवडणार नाही. आय एम सॉरी. घ्या. काय ग पमा, हा? कुमारची तब्येत ठीक नाही आहे का? ठीक आहे का? नाही, तो आज ट्रिपला जाणार होता ना? काय झालंय कुणास ठाऊक. काय रे कुमार, व्हॉट्स द मॅटर? काय नाही, माझा एक जिवलग मित्र ट्रिपला येणार नाही म्हणून. मित्र? कोण मित्र? लीला. लीला? लीला लीला लीलाधर. लीलाधर. आणि म्हणून तो ट्रिपला जाणार नाहीये? ईशा, वेडा कुठला? हृदय स्वामिनी, कॉलेजच्या भुक्कट ट्रिपला जायला मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नकोस. तू माझी हो. आपण जीवनाच्या सफरीला जाऊ. तुझा हृदय चोर. राम राम पंत. राम राम सेठजी. अरे ये दिगंबर पंत, ये बाबा ये. अहो पंत, हं. खुशखबरी आहे. वाचा वाचा. 25 रुपयात सल्ला. बिनहुंड्याचा जावई कसा मिळेल? पंत, अर्ज करा की लवकर. मी अर्ज करू म्हणता? बर बर, पण आता अरे ते साला गाठी मानस, ते काय 25 रुपया खर्चा करते. घे, मारा तरफ से 25 रुपया घे आणि तू अर्जा करून टाक. अरे तुझ्या पोरीच्या शादी बी जमेल ना. बरं. अरे कर अर्जा. सेठजी, तुम्ही मला 25 रुपये देता? देणार म्हणजे काय. हे घे बाबा, हे घे, 25 रुपया घे. तुम्ही आता 25 रुपये दिलेत, सल्ला नक्की मिळणार. मग काय, हे बघा, वाचा वाचा. कोण बघा. कोण हा देव माणूस? भविष्याचे भ्रमजाल. बरं, त्याच्या खाली बरं. कॉलम आहे. ठीक आहे बघा, कुठे सायकल? इथं आणि इथे एक करा. थँक्यू. येतो दादा. या, पण येताना हात हलवत येऊ नका. पैसे घेऊनच परत या. वकील साहेब बोला. यांनी जर फसवण्याचा प्रयत्न केला तर? त्याची काळजीच करू नका तुम्ही. अहो मग मी आहे आणि कोर्ट आहे. तुम्हा दोघांना कोर्टात येण्याची देखील गरज पडणार नाही. थोडं पोटात टाका. हो, काय नाही. आलं लक्षात. सुद्धा अबे ओ घोंचू, अगर मेरे रास्ते में आ गया तो मैं तेरा खिमा कर दूंगा. खिमा. आकाशू फाका गुलाब रसगुल्ला. काय झालंय काय तुला? बंगाली. याला नाल कुडतरे येर मुंडवडतरे मेदूवडा. कानडी. अबे ओ गांडा. ढोकळा. गुजराती. काय झालंय? मराठी. बघ. काय भानगड काय आहे? कुमार, काय चाललंय? अगं काही नाही लैला,
हा वासू इथे बऱ्याच भाषांचा खून करतो. हा भाषेचा खून नाहीये. तू जर माझ्या आणि लैलाच्या मध्ये पडलास तर मी तुझा खून करीन. तू याचा खून करणार? येस. अरे तो तुला फाशी देईल. हा मला. त्याचे वडील जज आहेत. जज म्हणजे तू नरकात मी स्वर्गात. मग तू लग्न कोणाशी करणार? लग्न जो मला 1 लाख रुपये हुंडा देईल त्याच्याशी. 1 लाख हुंडा? मग तुझे वडील काय नारळ देणार? नाही रे बाबा, नारळ सुद्धा खूप महाग झाले आहेत. मग सुपारीवर भागवशील? का राणी सरकार, आज पगाराचा दिवस विसरलाच वाटत. तो कसा विसरेन? मोजायला विसरू नका पण. या चिरंजीव, आजकाल तुमचं कशात लक्ष दिसत नाही. पप्पा एक विचारू का? विचार ना. राग नाही येणार? नाही रे, विचार विचार. तुम्ही तुमच्या लग्नात किती रुपये हुंडा घेतला होता? तो हुंडा? हा प्रश्न विचारायचं कारण काय नाही, जस्ट क्युरियोसिटी म्हणून, नथिंग एल्स. अरे त्यांना काय विचारतोयस? मी सांगते. त्या काळात माझ्या बाबाने 30,000 रुपये हुंडा दिला होता. म्हणजे या काळातले 1 लाख रुपये झाले. काय 1 लाख? त्या पोराचं काय होणार आहे देव जाणे. होऊन काय होणार? जज ना. कुमार, काय चाललंय? ये इकडे. काय करत होतास तू? पप्पा, घरातल्या घरात चोरी? से समथिंग कुमार. अरे कुमार, तुला काय अडचण होती का रे? पप्पा, मम्मी मला माफ करा. माझं कॉलेज मधल्या एका मुलीवर प्रेम बसलंय, पण तिचे वडील हुंडा नाही देऊ शकणार कारण गरीब आहेत ते. आणि तुम्ही तर 1 लाख रुपये हुंडा घेणार. आणि म्हणून तू हे पैसे चोरून त्या मुलीच्या बापाला देणार होतास? आणि हेच पैसे पुन्हा हुंडा म्हणून यांनाच देणार होतास? ग्रेट ग्रेट आयडिया. अरे कुमार, तू तुझ्या आई वडिलांना इतका हीन समजलास? सॉरी पप्पा. काय गंमत आहे, एका जजचा मुलगा चोर म्हणून त्या जज्जासमोरच उभा. प्रत्येक वेळेला माघार. आता लैला झाली, आता कोण? शैला, तिची मुरडी. मोठी होईपर्यंत थांबावं लागेल. आणि तिने पण ठेंगा दाखवला तर काही नाही. नीला किंवा लैला कोणाशी तरी लग्न झालंच पाहिजे, नाहीतर मग बदला. पंत, हे मी स्वतःचे जमलेले 20,000 रुपये जरा तुमच्याकडेच ठेवून द्या. माझ्याकडे कशाला उगीच? नाही प्लीज. काय हे तू? आणि बाकीचे 5-6 महिन्यात जमवण्याचा प्रयत्न करतोच. निघून शेखर भैया, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला लग्न उरकून टाकायचं. नाही पण पंत, अजून बाकीचे पैसे जमायचे आहेत. तुम्ही काळजी करू नका, निघा. नाही पण तसं मी बॉन्ड लिहून दिला पंत. तुम्ही काळजी करू नका, शांतपणे घरी जाऊन झोपा. शेखर भैया, दिगंबर अवधूत आता पूर्वीचे राहिलेले नाहीत. हो नरसिंगराव, घरात कोणी नाही. हो मला तुम्हालाच भेटायचंय. मी सुद्धा घरात नाही असं समजा. अहो पण मला तुमचं तोंड बघायचं नाही, तुम्ही चालते व्हा. रागावला म्हणजे काय गोड गोड दिसता हो. अहो नीलाचं लग्न ठरलंय, आमंत्रण द्यायला आलोय. मला यायचं नाही, मी येणार नाही. उलट तिचं लग्न जर मोडलं ना तर मी गावभर पेढे वाटी. पेढे जरूर वाटा, मोड्याबद्दल नव्हे. मग
हुंड्याचे बुडालेले पैसे तुमचे तुम्हाला परत मिळाले म्हणून. म्हणजे तुम्ही आणि पैसे? राग विसरा, लग्नाला या. तुमचे 40,000 पैसे नव्हे रुपये तुमच्या हातावर ठेवणार आहे. घ्या. काय म्हणता? हा. अहो पण तुम्ही उभे का? बसा 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 बसा, मी चहा करून आणतो. बसा. तिकडे लग्नात नेस कॉफी घेऊया. काय म्हणता? बरं आहे. माझे बुडालेले 40,000 रुपये मला परत मिळणार? देवा. विलास, तुझ्या बायकोच्या अंगावर घातलेले दागिने खोटे आहेत? हो खोटे. तुझ्या सासऱ्यांचं पत्र आलंय, त्यात त्यांनी चक्क लिहिलंय दागिने खोटे होते. पण म्हणजे हो दादा, दागिने खोटे होते जे मला माहित होतं. माझी संमती होती त्याला. माझी पण होती. हा. का म्हणजे हे लगीन मोडू नये म्हणून. लगीन मोडू नये म्हणून? आपण पत्र पुढं वाचत तर खरं. काय वाचायचं पत्र? हा, तिसऱ्या मुलीचं लग्न ठरलंय. तुमचे 40,000 रुपये घ्यायला ताबडतोब निघून या. 40,000 रुपये? हो. पण एवढे पैसे पंतांकडे आलं कुठून? तेच म्हणतोय मी. 40 थोडे हिंग घ्यायची लायकी नाही त्याची, आणि म्हणे 40,000 रुपये घ्यायला या. नमस्कार. ओळखलं का? मी तुम्हाला गुलाबच्या लग्नात कमलचं फुल नाही, कमलच्या लग्नात मी तुम्हाला गुलाबाचं फुल दिलं होतं ते. यू फुल? तेच ते. काय काम आहे तुझं? दिगंबर पंतांनी कसं तुम्हाला फसवलं तसं विमलच्या सासऱ्याला सुद्धा फसवलं. आता नीलाच्या नवऱ्याला फसवून त्या दोघांचं लग्न लावून देणार आहेत ते मला काही माहित नाही. दिगंबर पंतांनी मला वचन दिलेलं आहे की नीलाच्या लग्नात मला 40,000 रुपये देणार आहेत. आणि विमलच्या सासऱ्याला सुद्धा 40,000 रुपये देणार आहेत. समजलं? या थेरड्याला 40,000, त्या जाड्याला 40,000, 80,000. या दिगंबर पंताकडे एवढे पैसे आले कुठून? आय मस्ट फाइंड द ट्रूथ. कृष्णाय नमः. नवऱ्या मुलाला घेऊन या. थांबा. नमस्कार. या या या. या बॉन्ड प्रमाणे सर्व व्यवहार चोख व्हायला पाहिजेत. तरच ते लग्न पार पडेल. मी कुठे नाही म्हणतो. अरे छोट्या, बॅग दे. आमचे 40,000. माझे 40,000 रुपये. बर. आमचे सुद्धा 40,000 रुपये. बाई मंडळी बिनघोर असा. या या चला. या 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 चला. या या. बसा बसा बसा. 1,20,000 एवढे पैसे बाबा देणार? शेखर, मी 20,000 दिले, बाकीचे पंतांनी जमा केले. या महेशराव या. नरसिंगराव 40,000 रुपये. दादासाहेब रुपये 40,000 रुपये. काही चुकलं माकलं माफ करा. भजी महाराज. मोजून तरी बघा. हो हो. थांबा. काय प्रकार काय? प्रत्येक महिला खाली आणि वरती फक्त नोटा, बाकी सर्व कागद. कागद? हो कागद. असं कसं होईल? मी काल याचे सगळ्या नोटा व्यवस्थित मोजून ठेवल्या. कागद कसे निघतील? तुम्ही आम्हाला जाणून बुजून पुन्हा फसवलाय. याचा परिणाम चांगला होणार ना. हे पहा. शेखर भाऊजी, हे काय? हा तमाशा बघण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलावलात? हा काय प्रकार आहे पंत? अहो निदान मी दिलेले 20,000 तरी द्या. शेखर साहेब, सगळे पैसे यातच होते. एवढे पैसे गेले कुठं? मी वचनबद्ध आहे पंत, हे लग्न मला करता येणार नाही.
पंत, तुमच्याकडून असला काही प्रकार घडेल याची मला कल्पना सुद्धा नव्हती. नाही नाही हो, नाही. एक तर 40,000चे दागिने खोटे दिले आणि रुपये म्हणून पैसे दिले. आणि मुलांनी फसवाफसवी. नाही. आईला माझा बाबा आतापर्यंत मुख घेऊन गप बसला होता, त्याला उगाच अवतान दिलं. चुना लावून बोंबलायला. आत्ता मला पटलं पंत, तुम्ही चिटर आहात, एक नंबरचे ढोंगे आहात तुम्ही. सोड मला. क्रिमिनल माइंडेड मॅन. अहो तुम्ही गप्प काय राहिलात? ठरल्याप्रमाणे बाबा, मामंजींचा तुम्ही अपमान केला. तुम्ही असं वागायला नको होतं बाबा. तुम्ही खरंच यांना फसवून ही लग्न जमवलीत. मी तुमची कुणी नव्हते म्हणून तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. बोला, आता गप्प का बसलात? ते नको, तू तरी मला समजून घे. मी असं करीन का? या इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर, हे दिगंबर अवधूत. पकडा आहे ना आणि कोर्टात खेचा. मिस्टर दिगंबर अवधूत यांची तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे फसवणुकीची. त्याकरता तुम्हाला माझ्यावर पोलीस स्टेशनला यावं लागेल. चला. पैसे भरून जामिनावर सुटका झाली असती, पण पंतांनी जामीनच नाकारला. काय करणार? ते म्हणाले की कोर्टानं निर्दोष म्हणून सुटका केल्यावरच घरी येईल. हो, ते निर्दोष सुटतील. त्यांनी जे काही केलं ते घरासाठी, मुलींसाठी. स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, स्वप्न बघण्याशिवाय. मिस्टर पवार, युअर ऑनर, या खटल्यात वादी नंबर 1 शेखर साने, वादी नंबर 2 नरसिंह आंबेकर आणि वादी नंबर 3 दादासाहेब उर्फ गंगाधर माने यांच्यातर्फे मला वकील म्हणून नेमण्यात आलेला आहे. शिवाय या खटल्यात आरोपीनं जो सार्वजनिक पैशाचा अपहार केलाय त्यासाठी देखील सरकारतर्फे माझीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. आय नो दॅट. प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. आरोपी दिगंबर श्रीपाद अवधूत यांच्यावर 1 नव्हे 2 नव्हे तर चांगले 4 गुन्हे केल्याचा आरोप आहे. रुपयेच ना? होय साहेब, रुपये. तुम्ही खाली बसा. येस युअर ऑनर. 40,000 रुपये हुंड्याचे देतो असं सांगून या माणसानं फक्त 40,000 पैसे म्हणजे फक्त 400 रुपयेच दिले. साहेब, त्या पैशातले 20 पैसे खोटे निघाले साहेब. ऑर्डर, ऑर्डर. युअर ऑनर, यांच्या सुनेला म्हणजे प्रत्यक्ष आपल्या पोटच्या मुलीला लग्नाआधी गर्भ राहिल्याची चक्क खोटं सांगण्याची देखील लाज या दिगंबर पंतांना वाटली नाही. दादासाहेबांना 40,000चे दागिने देतो असं सांगून यांनी चक्क खोटे दागिने दिले आणि ते दागिने खरे समजून बँकेच्या सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवले, भाडं भरून. दादासाहेब, अहो पण तुम्ही खाली बसा, खाली बसा. युअर ऑनर, शेखर साने यांची साक्ष घेण्याची मला परवानगी मिळावी. शेखर साने. म्हणा, गीते शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मिस्टर शेखर, दिगंबर पंतांविषयी तुम्हाला काय वाटतं ते जरा स्पष्ट सांगा. जज साहेब, इतके दिवस दिगंबर पंतांना मी सभ्य आणि सालस समजत होतो. त्यांच्या पहिल्या 2 मुलीच्या लग्नाच्या वेळी मी त्यांना मदतही केली होती, पण माझ्या लग्नाच्या वेळी त्यांनी मलाच फसवलं. त्यांच्याकडे 20,000 रुपये ठेवायला दिले होते, त्या बाबतीत त्यांनी मला फसवलं. त्यांच्यासारख्या फसव्या माणसाला भुलून मी माझ्या भावाशी वाईटपणा घेतला, याचं मला वाईट वाटतं. यू कॅन गो नाव. युअर ऑनर, यांनी प्रत्यक्ष आपल्या व्याही मंडळींना टोप्या घातल्या असं नाही, तर सबंध देशाला यांनी गंडवलंय आणि त्यासाठी हजारो लोक न्यायालयाच्या बाहेर न्याय मागण्यासाठी उभे आहेत. युअर ऑनर, न्यायालयाच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्यांना आत येण्यापासून मज्जाव केला म्हणून बरं. युअर ऑनर, हे पेपर्स पहा. मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती झाडून सगळ्या वर्तमानपत्रातनं ह्यानं दिलेल्या जाहिराती पहा, वाचा. बिनहुंड्याचा जावई कसा मिळवावा याचा अचूक सल्ला मिळेल. 25 रुपये पाठवा. आणि सल्ला काय
तर म्हणे हुंडा न मागणारा जावई शोधावा, आणि मागितलाच हुंडा तर हुंडा देतो म्हणून सांगून हुंडा न देताच मुलीचं लग्न करावं. म्हणजे जसं या दिगंबरनं नरसिंहराव आणि दादासाहेबांना फसवलं तसं. दॅट्स राईट युअर ऑनर. अशा रीतीनं ह्या माणसानं लाखो रुपये मिळवले, ते गडप केले. तो पैसा कुठे गेला? शेखर साने यांचे 20,000 रुपये कुठे आहेत? युअर ऑनर, या अशा 420 लफंग्या बदमाशाला कमीत कमी 10 वर्ष तुरुंगात खडी फोडायला पाठवावं, हीच योग्य शिक्षा ठरेल. दॅट्स ऑल. आपला वकील? साहेब, मी गरीब कारकून आहे. वकिलाला फी देणे इतके सुद्धा पैसे माझ्याकडे नाहीत. तुम्हाला काही सांगायचंय? जज साहेब, गीतेचीच नाही तर ब्रह्मदेवाची शपथ घेऊन सांगतो, तब्बल 5 पोरी या परमेश्वरानं माझ्या पदरात टाकले, एकही मुलगा नाही. अहो, तेवढ्यासाठी माझी बायको व्यंकटेश स्तोत्र वाचते. या मुलींचं लग्न हुंड्याशिवाय कसं जमणार? तुमचं सरकार म्हणतं की हुंडा घेणं गुन्हा आहे, पण मी म्हणतो साहेब, हुंडा मागणं सुद्धा गुन्हा आहे. तुमचे नरसिंहराव म्हणाले 40,000 रुपये नाही म्हणाले. मी 40,000 पैसे दिले. दादासाहेबांनी दागिने घाला म्हणून सांगितले. खरे घाला, सोन्याचे घाला असे ते काही म्हणाले नाहीत, म्हणून मी खोटे दागिने घातले. आणि साहेब, हे सगळं मी माझ्या जावयांना विश्वासात घेऊन केलं. यात माझं काय चुकलं सांगा? एक मात्र आहे, या शेखर नावाच्या भल्या माणसाबाबत मात्र माझं दुर्दैव कसं आडवं आलं माझं मला समजलं नाही. जाहिरातीबाबत साहेब, तुम्ही मला दोषी नाही ठरू शकत. वर्तमानपत्रामध्ये शेकडो जाहिराती येतात. पुत्रप्राप्ती कशी होईल, गुप्तधन कुठे मिळेल, धनप्राप्ती कशी होईल. अहो साहेब, मी सुद्धा अशा जाहिरातींचा एक बळी आहे. पण साहेब, खरं सांगू, या 5 मुलींपैकी 3 मुली आणि 2 मुलं मला परमेश्वरानं दिली असती, थोडीशी वजाबाकी मी करू शकलो असतो. यापेक्षा काय सांगू साहेब, बाकीचे गुन्हे सोडा, 5 मुलींचा बाप होणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्याबद्दल तुम्ही मला काय शिक्षा द्याल मला मान्य. आरोपी दिगंबर अवधूत हा पूर्णपणे दोषी असल्यामुळं मी त्याला फाशीची शिक्षा फरमावतो. अहो, भर कोर्टात झोपता काय? म्हणजे हे सगळं स्वप्नच होतं. खटल्याचा निकाल उद्या देण्यात येईल. ऐसा तू माझा दातार, भक्तासी घालीसी कृपेची पाखर, हा तयाचा निर्धार, अनाथनाथ नाम तुझे. डॅडीने तर पैसे अटॅची मध्ये भरून इथेच कुठेतरी ठेवले होते. असं? पण नेमके कुठे ठेवले होते माहित नाही. म्हणजे? अगं, आपल्याच घरात चोरी झाली. घरात चोरी कोण करणार? हो ना, हे कमात आहे. समोरचा वासू दारा आडून चोरून ऐकतोय. साल्या, पळून कुठे चाललास? चोरून काय करतास? काय करतास? बोल बोल, साल्या चोरून काय करत होतास? अहो, मला क्षमा करा, मी सगळं काही सांगतो. त्याचं काय झालं, मी बरीच वर्ष यांच्या शेजारी राहतोय. चला चहाला चालू. 4 वर्षापूर्वी माझे आई वडील वारले. मायविना मी पोरका झालो आणि मग प्रेमाच्या शोधात फिरू लागलो. नंतर मला वाटलं माझं लग्न कमल किंवा विमलशी होईल. काय तुमच्याशी नाही का झालं? नंतर मी नीलावर लाईन टाकायला लागलो. मला वाटलं तिच्याशी तरी माझं लग्न होईल. मग तिचंही ठरलं. पैसे कुठे आहेत? बोल. आहेत, घरी आहेत. फक्त 500 रुपयेच खर्च केले मी. हे सगळं कोर्टात कबूल करशील? बोल. करीन. थांबा साहेब, अरे या वाशाची साक्ष घ्या. दिगंबर पंतांच्या या शेजाऱ्याने त्यांचे पैसे चोरले होते. बोल रे. प्रेमापायी पागल होऊन मी हे बेकायदेशीर कृत्य केलं. हे घ्या पैसे. 2,45,000 रुपये होते. मोजून घ्या. फक्त 500 रुपये खर्च केले मी. महिना 5 रुपये प्रमाणे मी सगळे पैसे फेडून टाकीन. आणि यापुढे
कुठलीही मुलगी आपणून प्रेमात पडल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. आई शपथ मी म्हणजे पैसे परत मिळाले ही फार चांगली गोष्ट झाली. 2,45,000 रुपये या दिगंबरनं लोकांकडनं मिळवले. याचाच दुसरा अर्थ म्हणजे जवळजवळ 10,000 मुलींचे बाप हुंडा या विषयानं होरपळले गेलेले आहेत. सरकारचं म्हणणं असं आहे की हुंडा घेणं हा एक गुन्हा आहे, परंतु तशा तऱ्हेचा कायदा मात्र आपल्याकडे अस्तित्वात नाही. आपण रोज वर्तमानपत्रात वाचत असतो, हुंडा बळी, सुनेला जाळून मारलं, मुलीला माहेरी परत पाठवलं. परंतु या बातम्यांचा व्हावा तसा परिणाम आपल्यावर होत नाही. मात्र दिगंबरच्या या आडमार्गानं जाण्यानं साऱ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे वेधलं गेलेलं आहे. चुकीच्या मार्गानं जाऊन का होईना हुंडा राक्षसाचा त्यांनी प्रतिकार केलेला आहे. आणि म्हणून पुन्हा असं न वागण्याची त्यांना ताकीद देऊन मी त्यांची निर्दोष म्हणून मुक्तता करीत आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मिळवलेले सर्व पैसे ज्याचे त्यांना परत करण्यात यावे असा मी हुकूम देत आहे. दूर व्हा, दूर व्हा. जज साहेबांनी मला जरी निर्दोष सोडलं असलं तरी मी खरोखर गुन्हेगार आहे. मी अपराधी आहे, मी अपराधी आहे. पंत, अहो काय झालं, अजूनही का रडताय तुम्ही? साहेब, माझ्या एका मुलीचं लग्न मोडले हो. नाही पंत, नीलाशी अजूनही लग्न करायला तयार आहे. राग विसराने आशीर्वाद द्या. पण हे 2 व्याही मुलींना माहेरी पाठवते. नाही नाही, मुलींना माहेरी पाठवू, पण पहिल्या बाळणपणासाठी. तेही तुम्ही बोलावलं तर, हो. नाहीतर मुलींना सासरी काही कमी नाही. झालं ना, आता काय उरले सांगा? अजून 2 मुली लग्नाच्या आहेत. मी असा बदनाम माणूस त्यांच्याबरोबर कोण लग्न करणार? ठीक आहे, तुमच्या 4थ्या क्रमांकाची जबाबदारी. काय रे कुमार, काय नाव म्हणालास तू? लैला. हा, लैला. तर हिचं लग्न माझ्या या कुमारशी मी लावून देईन, आणि ते सुद्धा हुंडा न घेता. कारण कुठलाही जज आपला मुलगा हुंड्यासाठी चोर निघावा असं समजणार नाही. ही आनंदाची बातमी रेणुकाला सांगितलीच पाहिजे. पंत, अहो पंत. रेणुका, तुम्ही आलात? अगं निर्दोष सुटका झाली माझी. सोन्याचं लग्न तर होणारच, पण लिलीचं सुद्धा जमलंय. सगळ्या समस्या सुटल्यात. हायकमांड, जाऊया का हिल स्टेशनला? नको. अगं असं काय करते तू? यासाठी 6 वारी साडी आणली, गजरा आणलाय. नको, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण. रेणुका, चला जाऊया आपण. तुम्ही म्हणाल तिथे येते मी. चला, चला. मी आता तयार होते. चला चला. बाबा, आई, मला सोडून कुठे निघालात तुम्ही? मी आहे ना अजून लग्नाची.